पुष्पगुच्छ दिवन तांचे येवकारण्याचे आपका स्वागत आहे सर. मोठ्यान ताळे मारून तांकां आमी स्वागत करूया. चीफ मिनिस्टर आमच्या मजगती जोडिल्ले आसा तांकां. सो आमच्या मजगती आसात. हांव वेलकम करता सर. यू आर वेलकम फॉर दिस प्रोग्राम. हांव चीफ मिनिस्टराक तुमच्या सगळ्यांच्या वतीन हांगा उपस्थित येवकार करता आनी सगळ्यांनी मोठ्यान ताळयो मारून आमी तांकां वर्चुअली हांगा स्वागत करूया. आमी काही आता सीएमाक आमी पुष्पगुच्छ दिवंक शकना पण आमचे मोग आमचो लाव तेंचे कडेन पावतले. हांव तशेंच आमच्या मजगती वर्चुअली उपस्थित आसात. डीजीपी तांकां येवकार करता. तेवूय आमच्या मजगती वर्चुअली उपस्थित. तांकां मोठ्यान ताळयो मारून आमी स्वागत करूया. डीजीपी मुकेश कुमार मीना हे आमच्या IPS अधिकारी आमच्या मजगती वर्चुअली उपस्थित आसात. हांव विनंती करता उषा अनुजा गांवकारांच्या कडेन आमचे चेअरपर्सन देश नायक हांकां पुष्पगुच्छ दिवचो आनी तांकां स्वागत करचें. मोठ्या ताळयो मारून देशाक आनी देशाच्या उपस्थितीक हो व्हडलो प्रोजेक्टाचो बुनयादी फातर बसयला. विनंती करता उषा वेळीप हांकां वायस चेअरपर्सन आमचे आसात तांकां गुच्छ दिवचो. सिल्मा पाके यांच्या कडेन परत मागता की आमच्या मध्ये कामत सर उपस्थित आसात तांकां पुष्पगुच्छ दिवचो. सर यू आर वेलकम. हे PWDचे चीफ इंजिनियर आणि आमच्या मध्ये चीफ आर्किटेक्ट PWDचे ओम साहेब आसात तांकांय पुष्पगुच्छ दिवपाक हांव अनुजा गांवकारांच्या कडेन मागता की तांकां गुच्छ दिवचो. आता आमचे चीफ मिनिस्टर हे वर्चुअली फाउंडेशन स्टोन जो शिलान्यास घातला ताजो DGPच्या उपस्थिती हे करतले. हांव विनंती करता चीफ मिनिस्टराक DGPच्या उपस्थितीत आमचे चीफ मिनिस्टर welcome those who are present here virtually as well as present in presence. मैं बात करता हूँ, मैं नहीं कर रहा हूँ। उनका एक्चुअली कमर्शियल फ्लाइट से जो है वो हेवीली हो वो देखते हैं आदरणीय मुख्यमंत्री
डॉक्टर प्रमोद सावंत जी, आदरणीय उप मुख्यमंत्री बाबू कावड़ेकर जी, म्युनिसिपल काउंसिल चेयरमैन कैपेम, कलेक्टर साउथ गोवा, एसपी साउथ गोवा, चीफ आर्किटेक्ट और सभी उपस्थित अतिथिगण, मीडिया पर्सन्स और पुलिसकर्मी, आज पुलिस विभाग के लिए बहुत ही खुशी का दिन है। जो कैपेम पुलिस स्टेशन की जो बिल्डिंग है 150 साल पुरानी के आसपास बताते हैं और बहुत जर्जर स्थिति में थी, और ये प्रपोजल करीब 15-20 साल से इस बिल्डिंग को चलाने में बनाने के लिए प्रपोजल चल रहा था। मैंने क्योंकि पुरानी फाइल देखी थी आज, तो उसमें देखा कि काफ़ी दिनों से ये चल रहा था प्रपोजल, लेकिन हमारे मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी, हमारे उप मुख्यमंत्री जी बहुत इंटरेस्ट ले रहे हैं वहाँ पर, ये कैपेम पुलिस बिल्डिंग बननी चाहिए। तो आज इन दोनों के मार्गदर्शन से और दोनों के परस्यू करने के बाद आज ये सपना साकार हुआ है कि ये पुलिस बिल्डिंग का फाउंडेशन स्टोन किया है। और आशा करता हूं कि जो भी एजेंसी इसको बना रही है, क्योंकि मुझे बताया गया है कि जो एजेंसी बना रही है काफ़ी अच्छा काम करती है और इसको जल्दी बना देगी, तो मैंने भी रिक्वेस्ट की है कल उप मुख्यमंत्री साहब से कि आप इनको परस्यू करके जितनी जल्दी बना सकें इस बिल्डिंग को बनाएं, और नेक्स्ट ईयर इसका इनॉग्रेशन होना चाहिए हमारे मुख्यमंत्री साहब जी के द्वारा। इस तरह से, क्योंकि मैं अधिकतर बहुत इंटरेक्शन करता हूं हमारे मुख्यमंत्री जी से, और पुलिस विभाग में उनका बहुत इंटरेस्ट है। जितनी भी असुविधा है, जितनी भी बिल्डिंग्स हैं, उन सारी बिल्डिंग्स के लिए तुरंत कार्रवाई करते हैं, और जो जो बिल्डिंग बननी है उनके लिए भी सरकार, गोवा सरकार कार्य कर रही है। पुलिस विभाग भी परस्यू कर रहा है। साउथ गोवा में 3-4 कुछ पुलिस स्टेशन हैं, उनकी नई बिल्डिंग बननी है, उनके भी प्रपोजल्स हैं। जैसे फतोड़ा पुलिस स्टेशन हो गया, मेना कुर्तोलिम है, उसके बाद सांगे है और कोलवा पुलिस स्टेशन है। इनका सारा फाइनल स्टेज पे प्लान है। ये भी बिल्डिंग जल्दी बनाई जाएंगी और गोवा सरकार का पूरा सहयोग है। तो मैं, और इसके अलावा हमारे मुख्यमंत्री जी जो कार्य हैं, जो पुलिस का कार्य है, उसमें भी काफ़ी इंटरेस्ट लेते हैं। बार बार बताते हैं कि जो भी यहाँ पे एंटी सोशल एलिमेंट्स है उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए। और जैसे यहाँ पे कई बार ड्रग्स का होता है कि ड्रग लोग यूज करते हैं, ड्रग में पार्टी करते हैं, तो यह भी हमारे मुख्यमंत्री जी का सख्त निर्देश है कि, और वो सभी में जाना चाहिए कि इनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई हुई है। जैसे अभी हमने रिसेंटली कार्रवाई की थी पार्टी, उसमें मुख्यमंत्री जी साहब का बहुत निर्देश है कि इस तरह की जो कार्रवाई हो जिससे एक मैसेज जाए कि गोवा एक पीसफुल सिटी है, आप आइए, पार्टी करिए, घूमिए, कहीं भी जाइए, बट ड्रग के साथ नहीं और एंटी सोशल एक्टिविटी में इन्वॉल्व नहीं हो। बहुत पीसफुल जगह है। और मैं पुलिस विभाग की तरफ से मुख्यमंत्री जी का और हमारे उप मुख्यमंत्री जी का बहुत आभारी हूँ। बहुत इसमें इंटरेस्ट ले रहे हैं। स्पेशली साउथ गोवा में हमारे उप मुख्यमंत्री जी बहुत इंटरेस्ट ले रहे हैं। हमने भी कल उनसे रिक्वेस्ट की थी कि बाकी पुलिस स्टेशन में भी वो लोग मीटिंग लें साहब और परस्यू कराएं, क्योंकि हमारे मुख्यमंत्री जी बहुत पॉजिटिव हैं इन कामों के लिए। अंत में मैं सभी का स्वागत करता हूं, कलेक्टर्स, उसके अलावा चीफ आर्किटेक्ट, हमारे म्युनिसिपल काउंसिल के चेयरमैन, और भी जो लोग आए हुए हैं अपना समय निकाल के यहाँ पर पुलिस के फंक्शन पे। उससे लगता है कि सारी पब्लिक पुलिस से इंटरेस्टेड है। मुझे बताया गया कि क्योंकि कोरोना की वजह से काफ़ी कम लोग बुलाए गए थे, और ज़रूरी भी है सोशल डिस्टेंसिंग के लिए। अदरवाइज मुझे बताया गया कि काफ़ी लोग उत्सुक थे। उप मुख्यमंत्री साहब
कि क्योंकि ये कर रहे थे ऑर्गेनाइज, इसलिए काफी लोग यहाँ आना चाहते थे, लेकिन जो नहीं आए उनका भी मैं धन्यवाद देता हूँ, उनका जो दिल है पुलिस के लिए। अंत में मैं गोवा सरकार का और मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी का धन्यवाद करता हूँ कि इस कार्यक्रम में आए और पुलिस विभाग का मोरल बढ़ाया। थैंक यू। आम्ही वर्चुअली शिलान्यास सोहळा जाल्लो आसा, प्रेझेन्स जाल्लो आसा। आयज म्हणजे पुलिसा खातीर एक जशी मोठी गजाल, आणि आमच्या मदल्या ती वयर एक एसपी आसा, सकयल 2 एसपी वचून आसात, आणि एक एफपी डिवायस पी आणि पी आय हाणें हो कार्यक्रम केला। तांच्या खातीर एक मोठ्यान ताळी जावं, कारण तांचे सगळ्यांचे जे तुम्ही जर पळयलें जाल्यार पुलिसांच्या जो पेज आसा ताचेर शांती, सेवा आणि न्याय या 3 तत्वांचेर पुलीस डिपार्टमेंटाचे लोक काम करतात। खरेंच हे न्याय सांबाळपा बरोबर शांती प्रस्थापित करप, पीस स्थापन करप हेवूय तांचें काम। आणि एक पुलीस स्टेशनाची गरज केपेकारांक खूप वर्सां पासून आशिल्ली। तुमचे हांव विनंती करता आमचे जे लेडी कॉन्स्टेबल आसात तांच्या कडेन की आमचे दोगांय एसपी आसात तांकां आणि डेप्युटी डिवायएसपी आसात तांकां पुष्पगुच्छ दिवन तांकां येवकार दिवचो। सिल्वा साहेब, गोळीकर साहेब आणि किरण साहेब, वेलकम सर। केपें पुलीस स्थानकाक एक इतिहास आसा, एक मोठो इतिहास आसा ह्या केपें पुलीस स्थानकाक, जे आयज जावपाचें आसा। तातूंत भितर जे प्रपोज्ड प्रोजेक्ट आसा तातूंत भितर ग्राउंड +4 अशे तरेन हे जातले। तातूंत एक पुलीस स्टेशना बरोबरच ट्रॅफिक सेल आसतले, एसडीपीओचे ऑफिस आसतले, इंटरोगेशन रूम आसतलो। जशें इंटरोगेशन रूम म्हळ्यार हांव एक नवीन अशी तरेची व्यवस्था आसूंक जाय पुलिसाक, कारण लोकांच्या भितर एक भीती निर्माण आसता सगळ्यांच्या उद्देगां। सो इट इज अ नायस आयडिया, बरो कॉन्सेप्ट। त्या बरोबरच पुलिसांकय इमिग्रेशन लागता, कारण ते 24 वरां काम करता, तांकां इमिग्रेशन फॅसिलिटीज आसतल्यो आणि वेगवेगळ्या पार्किंग स्लॉट आसतलो। हे सगळे प्रपोज्ड प्लॅनाक आसा आणि ते बेगीन करपाचें काम डेप्युटी चीफ मिनिस्टरान आपल्या हातीन घेतला। हाजो इतिहास केपेंचो तुमकां सगळे केपेकारांक गोंयाक खबर आसा। त्या मनशान गोंय स्वतंत्र मुक्ती खातीर तुमच्या ह्या गोंयंतल्यान जल्माक आयिल्ले हेगडे देसाई हाणें भारत हो वर्तमानपत्रांत एक पेपर चलोवन ताका म्हणटालेच भारतकार हेगडे देसाई सारख्या मनशाक आनी तेन्नाचे पॉलिटिकल प्रिजनर्स तांकां ती सब जेल आसले अशे इतिहास सांगता। ताका आय नो आय कॅन अंडरस्टँड, तेन्ना ताका कादय म्हणटाले, आणि त्या कादयच्या आज पुलीस स्टेशनाक रुपांतरण जाता। ही मोठी गजाल तुमच्या खातीर, आणि एक इतिहास आशिल्ली इमारतीच्या मुखार आनीक एक इतिहास निर्माण जाता। त्या खातीर जाणें प्रयत्न केले त्या सगळ्यांक, आणि त्याच बरोबर तुमचो आमदार आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर एक मोठी ताळी जावं द्या, कारण ताणें सातत्यान हो लावून धरले। सो आमकां हे कार्य फुडें व्हरता आसतना डेप्युटी चीफ मिनिस्टर आयज मोठ्या पावंड्याचेर पाविल्ले आसात। जेन्ना ते आमदार आशिल्ले तेन्नाय ताणें कार्य केलां, केपें कितें खंयची कामां केलां ताची व्हडलें सांगतलो जाल्यार म्हाका दिसता तासभर लागतलो। सो मोठे प्रोजेक्ट तेन्ना म्हणटालो आपल्याला एक ड्रीम आसा की केपें पुलीस स्टेशनाची इमारत जावपाक जाय। त्या बरोबर ताणें जे बाकीचे जायते प्रोजेक्ट ताणें तांच्या हातूंत जाले। आतां तुमचे दुसरे म्हळ्यार मार्केट प्रोजेक्ट केपें घेता। सो केपें, वॉट आय कॅन अंडरस्टँड, केपें वॉज अ टावन मच बिफोर इवन मारगांव कुड हॅव डेव्हलप्ड। त्या वेळार हांगा कोर्ट आशिल्लो, त्या वेळार तेन्ना नगर पंचायत म्हणटा तो ती तशी आशिल्ली, आणि हांगाचे मोठे लोकांचे योगदानय पॉलिटिकली, सांस्कृतीक सगळ्या वाटेन आसा। सो केप्यां घरा खातीर आणि सगळ्या दक्षिण गोंया खातीर एक महत्वाची आणि एक व्हडली गजाल केपें पुलीस स्टेशनाची इमारत बेगीन निर्माण जातली अशें आमी आसतल्या। जरी वेगवेगळे आडखळी आमच्या मजगती आसात, तरी लोक जरी वेगवेगळे फायनान्शियल प्रॉब्लेम आसत जाल्यार सुद्धा एक बरो प्रोजेक्ट आयज हे जाता। आणि आमी परत एक फावटी आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर, ऑनरेबल डेप्युटी चीफ मिनिस्टर आणि सगळ्या पुलीस ऑफिसरांक येवकार दितात। आणि आता हांव विनंती करता आमचे ऑनरेबल डेप्युटी चीफ मिनिस्टराक की ताणें त्या वेळार 2 शब्द सांगचे। कायच सुंदर आणि सोबीत दीस, ज्या दिसाची आम्ही आवर्जून वाट पळयली तो दीस आमच्या मध्ये आयिल्लो आसा। गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या हस्ते ताचे आयज शुभारंभ जाला, उद्घाटन जाल्ले आसा। ताच्या पयलीं आमी अशें आज पर्यंत जितले
केपें भागात आम्ही प्रोजेक्ट हाडला. त्या प्रोजेक्टाची सुरुवात करता आसतना सगळे धर्माच्या लोकांक आपोवन आम्ही सिलायन्स करतात, सुरुवात करतात, भूमिपूजन करतात. आणि त्याचप्रमाणे आयज आमचे भटजीचे आसतीन आमचे भटमामान तेही पूजा केली, आमचे मौलानान केली आणि फादरानही केली. तिगांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन करून आज आम्ही सुरुवात करतात. आमच्या मध्ये उपस्थित असतात गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. तिने आताच येवकाराचे उलोवप केल्ले आसा ते डीजीपी आमचे मुकेश कुमार मीना. आमचे मध्ये हांगा उपस्थित असतात साऊथ गोवाचे कलेक्टर अजित रॉय, एसपी साऊथ गोवाचे पंकज कुमार सिंग, आमचे नगराध्यक्ष दयेश नाईक, उपनगराध्यक्ष चतुर हळदणकर, चीफ इंजिनियर पीडब्ल्यूडी तसेच चीफ आर्किटेक्ट. आमचे मदी फुडी बसलात पुष्कळ श्रीनिवास एसपी, तसेच गोयेकर दिनराज गोयेकर एसपी, डेप्युटी ओएसपी आमचे किरण, त्याचप्रमाणे बाकीचे आमचे ह्या पुरुषांचे पीआय संतोष, बाकी सगळे वेगवेगळे भागाचे डीवायएसपी पीआय म्हाका दिश्टी पडटात, डेप्युटी कलेक्टर दिश्टी पडटात. सगळे आमचे हांगा जमिल्ले काउन्सिलर, झेडपी, दुसरे सरपंच आणि आमचे प्रॉमिनंट असे कार्यकर्ते हांगा आमकां केपेंचे मेन खामी म्हणटाचे ते वेगवेगळे भागांनी हांगा आयिल्ले सगळे म्हज्या भावांनी भयणात. जशें आयज सीएमान उद्घाटन केल्लें आसा आणि जसो उल्लेख केलो आमचे डीजीपीन उल्लेख केल्लो आसा की डॉक्टर प्रमोद सावंत सदीस आमकां पुलिसांक प्रोत्साहन दितात, पुलिसांचे अडीअडचणी कितें जाणून घेतात आणि सदीस कामाक कार्याक तेंचे योगदान आसता. आमकां आमचे विजू म्हणजे कोपरेन जेन्ना आतां उल्लेख केलो की केप्याक कसली कामां करता आसतना कितें करता आसतना आमी प्रामुख्यान ती घेतली आसा. आणि काही कामां आमच्या त्या कामा पिरियडा भितर जाली जेन्ना हांव सत्तेक जे आसलो हांव त्या पिरियडाक आमची अनेक कामां जाली केपेंची. ती प्रामुख्याने आमकां केपेंकारांक कितें जाय आशिल्लें जाल्यार मल्टीपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जावं ती ब्रिज जावं ते दोन्ही हेल्थ सेंटर जावं म्युनिसिपालिटी हॉस्पिटल बाळ्ळी सारखी भागांनी हॉस्पिटल, अनेक गावांनी बंधारे, अशे अनेक हे खंय लायटीची लायन, खंय तरी उदकाची लायन, असे वेगवेगळे खंय रस्त्याचो नेटवर्क अशे मोठ्या प्रमाणात ज्या ज्या भागांनी काम जावूंक जाय आशिल्लें ते आमी त्या टायमार कामां घेतली. पूण तेज्या उपरांत जेन्ना विरोधी पक्षांक असली कारणाने 7-8 वर्सां गेली, मोठे फाउंडेशन स्टोन घालून मोठे प्रोजेक्ट जे आमच्या स्वप्नां उरलेली पयलींची ती करपाक शक्य जाली ना. ती विरोधी पक्षांक आसतना केपें आपल्या मतदारसंघाचो डेव्हलपमेंट करप शक्य जायना. आणि आज अनेक फावटी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान म्हणटा अशें म्हाका परत परत तुम्ही निवडून दीत रावले आणि म्हाका एक संधी मेळ्ळी डॉक्टर प्रमोद सावंताच्या हाताखाला काम करपाक, सत्तेक येवपाक. आणि त्यांच्या खाला काम करता आसतना आज अनेक प्रोजेक्ट जी आमची स्वप्नां पयलीं आशिल्ली जी उरलेली तेजी आयज खंय तरी एका फाटोफाट एक सुरवात केल्या. केपेंचो फिश मार्केट हो अंतिम टप्प्याचेर आसा. सुसज्ज असो फिश मार्केट, तेजे वयर बऱ्यापैकी शानदार हॉल आसा, असो मार्केटाचें काम चालू आसा. ताचे भायर ही पुलीस स्टेशनाची इमारत ही जावची हे पयलीं पासून आमचें स्वप्न आसलें. जे ही जरी पयलींची कादय पोर्चुगल टायमाची कादय हेची हिस्ट्री जी आसा गेली 150 वर्सां हेचो इतिहास आसा. आणि ती जेन्ना कोणूय पीआय येता, तेचे पुलीस अधिकारी असतात, बाकी स्टाफ असता, एक भय भिवून दीस काडपा पडा, केन्ना कितें कोलॅप्स जायत, केन्ना काय कोसळत, अशी पद्दतीन हे म्हणजे जे काम करणारे हांगा ड्युटी करणारे पीआय किंवा तेचे अधिकारी काम करतात. आणि म्हाका सदीच दिसता की बाकीच्या केपेंच्या प्रोजेक्टा बरोबरच आमी पुलीस स्टेशन एक जावचें, सुसज्ज जावचें. जे डीवायएसपीचे ऑफिस आमच्या दुसरे कडेन आसा ते सुद्धा हांगा एकठांय येवचे. सगळी फॅसिलिटी जशें एक सुसज्ज पुलीस स्टेशन जावं ते मागीर तांकां बाकी जे आसा उल्लेख केलो हांगा जी फॅसिलिटी आमी जे केल्ली आसा सगळी फॅसिलिटी आसलेले एक पुलीस स्टेशन हांगा जावचें हो म्हजो प्रयत्न आसलो. आणि भावना हे जेन्ना स्वप्न आमचें केपेंकारांचें स्वप्न जेन्ना आमचे डॉक्टर प्रमोद सावंत सीएमा कडेन जेन्ना हे मांडलें इतली वर्साचो प्रोजेक्ट इनकम्प्लीट आसा, जालो ना, पयशे चड लागता, 7-8 कोटी ताका लागतात. आणि 7-8 कोटी जेन्ना एकाकी दिवप एक प्रोजेक्टाक सगळें शक्य जायना तेन्ना जेन्ना हांव सीएमा कडेन म्हणलें की हे इम्पॉर्टंट हे आणि हे पुलीस स्टेशन जावपा जाय, हाका 7-8 कोटी लागता खरें पूण हे इम्पॉर्टंट आसा जावपा जाय, सीएमान टायम काडलो ना. ताबडतोब त्यांनी ते दोन्ही कडेन लागतात. एज अ होम मिनिस्टर म्हणून पुलीस खात्याक लागता आणि त्याच बरोबर फायनान्स मिनिस्टर म्हणून एक मोठी जबाबदारी आसता. आमकां सगळ्यांक खबर आसा की जेन्ना थोडीशी आर्थीक हे परिस्थिती सगळे कडेन आख्खे गोंय आणि इंडिया अशी म्हणून आख्खे वर्ल्डाक म्हणटा अशी वयर सकयल जाल्ली आसा ह्या कोरोना व्हायरसा खातीर. आणि तेतून भितर सुद्धा जेन्ना केपेंकारांचें स्वप्न म्हणजे पुलीस स्टेशन जावपा जाय अशें हांवें सीएमा कडेन म्हणलें ते फाटीं फुडें आनी विचार केलो ना.
या 7-8 कोटी प्रोव्हिजन जावपा जाय त्या 7-8 कोटीचो प्रोव्हिजन तेमी केले आणि तो परत चला ह्या टायमा सुद्धा तू उद्घाटन करून कर आम्ही व्हर्च्युअल हे करता पण तू उद्घाटन कर म्हणून असे सहकार्य म्हाका डॉक्टर प्रमोद सावंतान दिल्ले आसा जेणे करून म्हाका हे काम करूंक मेळ्ळें हेजे उपरांत बस स्टँडाचे काम आसा गेली कित्येक वर्सां ते रखडला उरला फायनान्सा लागून गेली 7-8 वर्सां हांव विरोधी पक्षांत आसतना ते पाठ पुरवणो खूब केलो पण विरोधी पक्षाचे सदस्य जितले पयशे जावप ते शक्य जाली ना ते सुद्धा काम त्याचे सहकार्य नाही थोड्या दिवसा भितर बऱ्यापैकी 11 कोटीचो आमचो बस स्टँड ज्या बस स्टँडाचेर 2 मल्टिप्लाय 2 स्क्रीन आयनॉक्साच्यो 2 स्क्रीनी अशी पद्दत सुसज्ज असो बस स्टँड काही दिसा उपरांत आम्ही सुरुवात करपाचे आसात पण हे अशी कामां जी आसात ते डॉक्टर प्रमोद सावंताच्या पॉझिटिव्ह विचारान आज भावना आहे त्यांच्या खाला म्हाका काम करपाक संधी मेळटा आज तुम केपेकारांक तुम्ही संधी म्हणटा गर्वाचे अशें आमकां पयशे मेळ्ळा की तेंचे नंतर नंबर 2 पोझिशनाचेर म्हाका तेमी काम करपाक संधी दिल्या आज म्हाका जे खाती आसात ती इम्पॉर्टंट खाती आसात ते शेतकी खाते सगळ्यांतले इम्पॉर्टंट ते शेतकरी खाते असले कारणाने आज गोंयभर शेतकऱ्याची समस्या जी आसा ती सुटी करपाक खंय तरी म्हाका प्रामुख्याने म्हाका एक संधी मेळटा आणि जेन्ना शेतकऱ्यांचो प्रश्न घेवन हांव तेचेर वयता मागीर ते शुगर केन म्हणजे ऊस उत्पादन करणारे जावं किंवा आख्या गोंयभर वेगवेगळी पिकां काडणारे शेतकरी जावं जेन्ना हांव तेचेर मांडटा की शेतकऱ्याचे प्रश्न आसा शेतकऱ्यांक सपोर्ट करपा जाय शेतकऱ्यांक सपोर्ट प्रायस दिवपा जाय ते केन्नाच हे करनात तुमकां मुद्दल एक उल्लेख म्हाका करून दिसता तर जेन्ना संजीवनी कारखान्याचे अशें जालें की तांकां 6 कोटी 3 लाख दिवपा जाय तेमी फक्त मागणी घेतले एक ते कमिटी आनी फक्त म्हणजे जमल्या कडेन फोनाचेर म्हजे उलयले म्हाका मरे चवथीचे पयलीं आमकां 600 रुपया मेळ्ळ्या सपोर्ट प्रायस ते हार्वेस्ट करपा खातीर 600 दितात आणि सपोर्ट प्रायस आमी 1800 दितात आमकां 600 रुपया मेळ्ळ्या पुरो चवथी पयलीं फायनान्शियल वर्स सकल आमकांय खबर आसा हांवें जेन्ना सीएमा कडेन फोनाचेर उलयलो आनी सीएमा म्हणलें अशें अशें ते सांगतात त्या म्हळ्यार हांव कितें सांगू ताबडतोब सीएमान मिटींग ऑर्गनायज केली हांव तांकां मिटींग सीएमा कडेन केली आणि ज्या मिटींगेक त्या शेतकरी 600 रुपये पर टन मागीर सीएमानी 1800 रुपये पर टन दिले म्हळ्यारच 6 कोटी 3 लाख 1.5 कोटीचो डिमांड आसलो 1.5 कोटीचो पण तेमी काडले आनी 6 कोटी दिले अशा पद्धतीन शेतकऱ्यांचो प्रश्न जेन्ना येता जेन्ना हांव सीएमा कडेन मांडटा त्या प्रामुख्याने ते करता बाकी सुद्धा गजाली बाकी सुद्धा म्हणजे खाते आसा टाउन एंड कंट्री प्लॅनिंग आसा आर्काय आसा आर्कोलॉजी आसा फॅक्टरी एंड बॉयलर आसा थंय सुद्धा जेन्ना जेन्ना समस्या आसता हांव तेजे डिस्कस करता तेजे ताबडतोब सहकार्य मेळटा आनी तातूंत भितरच हे पुलीस स्टेशन जे म्हत्वाचे जे तेंचे कडेन खाती आसात जे तेंचेर मांडले आनी आयज केपेकारांचे स्वप्न आमचे पूर्ण जाता आयज हेचे फुडें काम करणारे आमचे जे डीवायएसपी जावं पीआय जावं पीएसआय जावं किंवा अधिकारी वर्ग आसा किंवा लोक जे कोण मेळत येतात तांकां आयज सुरक्षीत अशी इमारत मेळटली काल म्हाका डीजीपी आमचे हांगा मेळ्ळे गव्हर्नरा कडेन आमी जेन्ना शिवाजी सेरेमनी आसले ते तशेंच म्हणा की जाता तितले बेगीन 1 वर्सा भितर कंप्लीट करपा जाय सीएमय पॉझिटिव्ह आसा तुमी काम करतात हांव तेच आतां आमच्या एसपी कडेन उल्लेख करी की तेणी सुद्दां म्हणजे मुद्दो उगडास करी म्हणजे हे काम करता आसतना आमचे एसपी जावं आतां हे फंक्शन सुद्धा ऑर्गनायज करता आसतना एसपी जावं डीवायएसपी जावं खास करून आमचे पीआय संतोष जावं हे सगळे व्यवस्थित जावचे म्हणून वावरला ताका लागून हांव चड टायम घेवचे पयलीं हांव सगळ्या केपेकारांक आयच्या दिसाचे जे आमकां एक बरे दीस लाभलेलो आसा हेचे सगळे श्रेय जे आसा ते आमचे डॉक्टर प्रमोद सावंताक आसा तेंच्या सहकार्यानी आयज म्हजे स्वप्न जे आसा तुमचे स्वप्न जे आसा की केप्यां भितर बरी फॅसिलिटी मेळची एक भक्कम पुलीस स्टेशन जावचे हे जे आसा ते आयज साकार जाता ताका लागून ताचो आभारी आमचे नगराध्यक्ष आसा सगळे काउन्सिलर म्हणजे सगळे सरपंच जिल्हा मेंबर सगळे कार्यकर्ते जे आसात अधिकारी वर्ग आसात तांकां सगळ्यांक शाबासकी दिता पोरी दिता अशा कोविड महामारी भितर सुद्धा म्हणजे मतदारसंघाची सगळी असंख्य टीम आसा आणि बरी काम केल्लें आसा बरी वावर केल्लो आसा काही लोकांक त्रास जावून दिल्लो ना केन्नाय कितें कोणाचे मागीर कडधान्य पावप ग्रोसरी आयटम पावप किंवा केन्नाय जेन्ना आतां सॅनिटायज करप जावं कोणाक पॉझिटिव्ह जालें जाल्यार ताबडतोब ताची वेवस्था करप हे सगळे म्हणजे काउन्सिलर सरपंच झडपी म्हणजे प्रमुख कार्यकर्त्यांनी बरे इनिशिएटीव घेवन केल्ले आसात त्याच बरोबर पुलीस डिपार्टमेंट कन्सर्न डीएसपी आणि आमचे पीआय या भागाने काम करता असताना आपली टिमी घेऊन बऱ्यापैकी काम केल्ले आसा हेल्थाने केल्ले आसा सगळ्यांचं सहकार्य आयज आमकां आमच्या मतदारसंघात जी ह्या महामारींतल्यान असली हानी जावून दिली ना
कोणाचो जीव वचपाचो प्रश्न प्रयत्न अजून म्हणजे हे जाल्लो नाही. आमकां हे भोगपाक पडली ना. आमच्या मतदारसंघात अजून एकय मनीस आमकां कोरोना लागून आमकां सोडून गेलो अशें लाभले ना. ह्या देवाची कृपा आणि तुमचे सगळ्यांचे कंट्रिब्युशन. आणि या कोरोनाच्या हेतू भितर सुद्धा डॉक्टर प्रमोद सावंतांनी कशी पद्धतीन आमच्या सीएमान हँडल केलं तू खबर आसा. कशी पद्धतीन सुरुवातीक जेन्ना लॉकडाऊन करता सुद्धा जेन्ना अख्ख्या देशभर जेन्ना झालं ना त्याच्या पहिले आमच्या सीएमान इनिशिएटिव्ह घेतली आणि सुरुवात केली. आणि त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज आम्ही खंय तरी अजूनही हे आसात ज्या बाकीच्या राज्यातल्या त्या परीन आमच्या आम्ही कंट्रोलात भितर आसात. बऱ्यापैकी ही महामारी आधी कोणाक चुको येना. सगळ्यांक खबर आसा. हे कोणाकच नाही. मोठे मोठे ऍडव्हान्स कंट्री आसात अमेरिके सारखे ते सुद्धा हातूंतल्यान सफर जातात. कंट्रोल करपाक शक्य ना. तातूंत भितर सुद्धा आयज आमकां आदरणीय प्रायम मिनिस्टर किंवा खास करून आमचे गोंयचे सीएम जे गोंया खातीर वावर करतात ते उल्लेखनीय आसात. आणि एक फावटी तुमकां सगळ्यांक जे आमचे अजित रॉय कलेक्टर आसात आणि सुद्धा ह्या कोविड महामारी भितर बरें काम केल्लें आसा. टायम टू टायम दीस रात ते काम करतात. एसटी करून दीस रात काम करतात. रेस्ट घेयनात. संडे सुद्धा काम करतात. रातची 11-12 सुद्धा ते मिटींग घेतात. सगळी टीम त्याचे काम हांवें लागींच पळयलां. त्या सीएमान म्हाका सालसेट आणि काणकोणचो इंचार्ज केला. आणि सालसेटचो इंचार्ज केल्ले कारणान 8 मतदारसंघाचे आम्ही रेग्युलर मिटींग घेत असतात. त्याला कलेक्टराचो आणि एसपीचो रोल हांवें पळयला. ते कसलेच म्हणजे टायम येत नासतना फॅमिली टायम दिनासतना असताना अहोरात्र काम करीत असतात जेणे करून ह्या व्हायरसांतल्यान आमकां त्रास जावचो न्हय म्हणून. इतलें सांगून आनीक फावटी आमचे सीएम जे आसात तांकां हांव म्हजे वतीन येवकार दितात. डीजीपी आमचे मुकेश कुमार मीना आसात तांकां येवकार दितात. आणि हांगा जे सगळे मानिश्ट आसात त्यांना सगळ्यांक म्हजे वतीन येवकार दितात. तुमच्या सगळ्यांच्या वतीन अनेक फावटी हांव सीएमाचो आभारी की म्हजे स्वप्न जे आसले जे पयलीं पासून स्वप्न अधुरे आसले ते आयज सीएमाच्या शिमाक लागून म्हजे पूर्ण जाल्ले आसात. सगळ्यांक तुमकां देव बरें करूं. देव बरें करूं. डेप्युटी सीएमान तुमकां आपले प्लॅन सांगले तेणे केला ते कार्य मी जाणत. ह्या स्टेजीचेर माचयेचेर एक योगायोग एक युनिक असो योगायोग पळोवंक मेळटा. We have the head of the South Goa administrative head, we have the police head of the South Goa, and we have the head of the political head. So आणि त्या वाटेन व्हर्च्युअली आमचे गोंयचे सीएम आणि पुलीस हेड आसा. हे सगळे असो योगायोग. Let me inform those who are present here, dignitaries. This police station and this place has a unique importance in history. इस जगह का एक खास महत्व है कि जब हम पुर्तगीज काल में यहाँ पर जो पॉलिटिकल प्रिजनर्स थे उनको यहाँ रखा जाता था और सबसे एक बड़ी महान व्यक्ति इस गांव की इस इलाके की हेगड़े देसाई जिनको भारत का हेगड़े देसाई कहते हैं इनको यहाँ पर एक सेल में रखा था. आई थिंक ऑन 5 सप्टेंबर इफ आई एम नॉट मिस्टेकन एक ग्रुप हांगा वचून तांचे याद करतात. अशी वीर सावरकराक काळा पानीची सजा जाल्ली तांची ती राखून दवरला तशी इफ इट इज पॉसिबल तांची याद हांगा उरची भारत का हेगड़े देसाई सगळ्या लोकांक उरची. और ये आपके तरफ से होना चाहिए. ये सभी केपे के लोगों को और यहाँ के जनता का एक सम्मान होगा. आता थोडा वेळ गेला असताना आम्ही रावतात लेवल चीफ मिनिस्टरचे जे उलयतले त्यांचे भाषण आयकोवपाक व्हर्च्युअली ते आपले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगांतल्यान एड्रेस करतले. केपें पुलीस स्टेशनच्या फाउंडेशन स्टोनच्या सुवाळ्याक हांव जरी आयज केप्यां येवपाक शकलो ना जाल्यार आमी कोविडांतल्यानय काही गजाली शिकता आनी पणजेंतल्यान म्हज्या ऑफिशियल बंगल्या वयल्यान तुमच्या मदीं संवाद सादता. ह्या सुवाळ्याक खास करून थंयसर उपस्थित आशिल्ले त्या भागाचे आमदार गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, म्हाज्या बरोबर हांगासर आमचे राज्याचे डीजीपी मुकेश कुमार मीना उपस्थित आसात. थंय आशिल्ले आमचे कलेक्टर साउथ, एसपी साउथ आनी आमचे केपेचे चेअरपर्सन बाब दयेश नाईक आनी बाकी सगळे काउन्सिलर्स, समोर आशिल्ले एसपी, डीवायएसपी, पुलीस स्टाफ आनी त्या भागाचे सगळे पत्रकार मित्र, माझ्या भावांनो आनी भयणांनो, त्या केप्या भागांतले आयिल्ले सगळे लोक, थंयसले खास करून पुजारी आसतले, फादर आसतले, मौलाना आसतले, तेंच्यांनी धार्मीक विधी पार पाडून परत एकदा गोंय जे आसा हे सर्व धर्म समभाव हे आमी सगळ्यांनी सिद्ध केला की ह्या गोंयांत जशे हिंदू, मुस्लिम आनी ख्रिश्चन
हे सदोदीत सद्भावनांतल्यान वावुरता आनी सदोदीत शांतताप्रिय प्रदेश म्हणून पुराय देशाचेर जे आमचें नांव आसा हे परत एकदा आमी दाखोवन दिला दवरला त्या बद्दल बाब बाबू कवळेकर हाजें अभिनंदन करता. 7.5 ते 8 कोटीचो हो प्रोजेक्ट आनी कोविडांतल्या महामारींतल्यान सुद्दां जरी आमी फावंडेशन स्टोन घालता आमकां खबर आसा फुडल्या 1.5 वर्साच्या पिरायेंत आमी 1.5 वर्साच्या ह्या कार्यकाळांत हो प्रोजेक्ट कंप्लीट करतले ही आशाय व्यक्त करता. हो प्रोजेक्ट आमच्या मदीं कॉन्ट्रॅक्टर बाब शिवम इन्फ्रास्ट्रक्चर हाजे ओनरूय तुमच्या मदीं उपस्थित आसात. हांव ताजेंय अभिनंदन करता. खंयसरूच फाटीं न सरता की ही वर्क ऑर्डर घेवन आपूण काम सुरू करता. हे आमचे PWDच्या सगळे स्टाफ आसतले तांकां सांगून तांच्यांनी ही एक चॅलेंज आपूण स्विकारल्या. खंयसरूच भियोन वचूंक ना. म्हणजे एकदां मनीस भिता आपलें बिल जातलें काय ना, बट ताका सरकाराचेर विश्वास आसा आनी त्याच विश्वासाच्या बळाचेर ताणें हो फावंडेशन स्टोन आज आपूण घालून पुराय 1.5 वर्साच्या कार्यकाळांत जे आमी 22चे इलेक्शन वयतले ताज्याय पयलीं ह्या प्रोजेक्टाचें इनॉग्रेशन करपाक आमकां मेळटलें हाची हांव आशाय व्यक्त करता. आनी निश्चितच एक बरें इन्फ्रास्ट्रक्चर जे आज कोविडाच्या बाबतींत फ्रंटलायन वॉरियर आसतले किंवा आमी पळयता आमच्या राज्य सुरक्षेच्या बाबतींत आमी मागीर ते जावं ड्रग्स स्कॅम आसतले जावं ते खंयसर चोरी आसतली बाकीचे सगळे स्कॅम्स आपल्या परीत धड म्हणजे आमी म्हणटा की आमी सुशेगाद घरा कडेन कित्याक आसता बॉर्डरीचेर आसलेलो आमचो सेक्युरिटी फोर्स आनी फिल्डाचेर आसलेलो आमचो पुलीस फोर्स हाज्या खातीरच रातची न्हीद आमी सुशेगाद न्हिदपाक शकता. ह्या सगळ्यांक बरें इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाचें काम हे गोंय सरकारच्या वतीन होम डिपार्टमेंटाच्या वतीन आमी करता. आमचो DGP उलयता आसतना त्यांनी वेगवेगळ्या पुलीस स्टेशन्स वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आनी वेगवेगळ्यो क्रायम रेट्स हेय बी तेंच्यांनी फुडें हाडलें की निश्चितच आमी क्रायम रेट कमी करता आसतना म्हणजे ड्रगाक हो थारो गोंयांत केन्नाच आसचो ना. आमी तेजी समूळ पाळामुळां नश्ट करपा खातीर आज सुरवात केल्या. खंयसरूच कमी पडचें ना. हांव अभिनंदन करता तोखणाय करता आमच्या क्रायम ब्रांचीचे आमच्या नार्कोटीक सेलाचे ज्यांच्यांनी पयरचो ड्रग्स स्कॅम जो आसा हो तेंच्यांनी खोडूच काडलो आनी तांकां भितर उडयले आनी ताच्या रिलेटेड आसतले शेवटचो तेंचो म्हणजे आमी पळयता की शेवटच्या तेंच्या मनशा पर्यंत पावपा खातीर सुद्दां ड्रग पॅडलर कोण आसतलो ड्रग सप्लायर कोण आसतलो हाज्या पर्यंत तेंच्यांनी पावचें आनी निश्चितच तांकां पुराय सपोर्ट जो जाय होम डिपार्टमेंटा कडल्यान किंवा होम मिनिस्टर म्हणून निश्चितच हांव सांगता की गोंयांतल्यान ड्रगाचो समूळ उच्चाटन करपा खातीर हांव तांकां फूल फ्लेज फ्रीडम आसतलें दे कॅन गो अहेड विथ दीस एक्टिविटीज म्हणटा तशें हांव तांकां शाबासकी दिता कॉंग्रॅच्युलेट करता पुराय तेच्या टिमीक हांव अभिनंदन करता की अशा पद्दतीच्या की युवकांचे लायफ बिगडपी ड्रग्स जो आसा हो केन्नाच उरचो ना हांगासर हें हांव ठाम शपथबद्ध आसा ह्या बद्दल ठाम आसा ह्या सारके. आमचे बाबू कवळेकर हांच्यांनी उलयता आसतना की तांच्यांनी मागीर जाय ती तेंच्या कडेन खाती आसतली किंवा बाकीच्या हाज्याय बद्दल केपेंच्या विकासाच्या बद्दल उलयता आसतना आज जावं बस स्टँड आसतलो किंवा फाल्यां सकाळी आज पुलीस स्टेशन आसा फाल्यां बस स्टँड आसतलो बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर दिता आसतना आमी खंयसरूच कमी पडूंक ना. जशें आमी म्हणटा रस्ते आसतले लायट आसतले उदक आसतलें. आयच्या ह्या महामारींतल्या परिस्थितींत सुद्दां आमी जायत्यो गजाली बारीक सारीक आमकां ज्या ज्या जाग्यार करपाक जाय मागीर ते टॉयलेट्स आसत हे प्रोजेक्ट खंयसरूच कमी करूंक ना. म्हणजे फाटल्याच कॅबिनेटान आमी सुलभ शौचालयाक सुद्दां तेंचो रेट वाडोवन दिवन तेंचे 18,000 सुमार सुलभ शौचालय सप्लाय करपाक जाय किंवा आमी 50,000 आमची बायो टॉयलेट सप्लाय करपाक जाय. तांचें सातत्यान काम आसा. म्हणजे गोंयच्या लोकांच्यो बेजीक गरजो जाका आमी म्हणटा लायट उदक रस्तो आनी टॉयलेट्स किंवा मागीर ती कुकिंगची गॅस आसतली ह्यो सगळ्यो दिवपा खातीर आमी कटिबद्ध आसा. हे सगळें करता आसतना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आत्मनिर्भर भारत जावचो म्हणून तेंच्यांनी उलो मारला आनी त्याच धर्तीचेर त्याच पावलाचेर पावल दवरून गोंय स्वयंपूर्ण जावचें हें हांव तुमच्या कडेन मागता. समेस्त गोंयकारां कडेन मागता. सगळ्या गोंयकारांक सांगता की गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर सुरवात आमी आतांच्यान करपाक जाय. गोंय मुक्त जावन 60 वर्सां पुराय जावन गेली. देश मुक्त जावन जवळपास 72 वर्सां पुराय जावन गेली. पण अजून सुद्दां म्हणजे देश खंय तरी भायल्या कंट्रीचेर डिपेंड आसा गोंय खंय तरी भायल्या राज्याचेर डिपेंड आसा. वेगवेगळ्या गजाली खातीर आसतलें पण आमकां ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो सगळ्या गजाली पासून म्हणजे गोंय स्वयंपूर्ण करपाक आनी सुरवात ही गांवांतल्यान जावपाक जाय. म्हणजे केप्यां तालुक्यांतले ल्हान ल्हान गांव आसतले म्हणजे थंयच्या बाबतींत सगळ्या बाबतींत जर आमी स्वयंपूर्ण जातले आसत जाल्यार सुरवात
ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत आसतली, नगरपालिका आसतली, हांच्यांनी इनिशिएटिव्ह घेवन लोकांक जागे करपाचें काम हे करचें पडटलें आणि निश्चितच तुम्ही सगळे जाण हे करतले. त्या खातीर लागता ते इन्फ्रास्ट्रक्चर, बाकीच्यो सगळ्यो गजाली गोंयच्या बाबतीत आमी करपाक आमी सदोतीत वेगवेगळी पावलां उचलीत आसा. आणि ह्या सुवाळ्याचेर हांव चड उलयना, पण पोस्ट कोविड म्हणजे कोविडाच्या बाबतीत कोविड मॅनेजमेंट करता आसतना जायत्या जाणांक आपलो प्राण हो काही तांच्यो चुकी आसतल्यो, काही डिले इन ट्रिटमेंट म्हणजे तांच्यांनी उसरा ट्रिटमेंट घेतला आसतलो किंवा कोमॉर्बिड कंडिशन आसतली, हाज्या खातीर तांकां आपले प्राण गमोवचे पडले. तांच्या प्रती म्हाका सहानुभूती आसा, तांच्या फॅमिली प्रती सहानुभूती आसा. आमी म्हणटा की आमी सगळे प्रयत्न केले, बट कदाचित म्हणजे तांचे जीव वाटोवपाक शकले ना. बट जायते म्हणजे 12,000 जवळपास 9,000 लोक हे आज बरे जावन घरा गेले, तेय तितकेच महत्वाचे आसा. त्या ती कोविड वॉरियरांचे आमी अभिनंदन करपाकूच जाय. जावं ते दोतोर, जावं ते पॅरामेडिकल वर्कर किंवा जावं ते थंयसले सफाई कर्मचारी, या सगळ्यांचे अभिनंदन करपाक जाय. आपल्या जिवाचेर उदार जावन सुद्धा ते तांकां ट्रिटमेंट दिता. हॉस्पिटलान आसतले, कोविड केअर सेंटरान आसतले, त्या खातीरय बी हांव तांचे खूब खूब अभिनंदन करता. आणि ह्या कोविड मॅनेजमेंट आमी करता आसतना कोविडाचेर कंट्रोल दवरपाचें कामूय आमचेच आसा. आज सोशल डिस्टन्सिंग म्हणा, मास्क म्हणा, ह्यो सगळ्यो गजाली आमी जर वापरल्यो जाल्यारूच म्हाका दिसता आमी ह्या कोविडाचेर कंट्रोल दवरपाक शकतले. डे बाय डे म्हणजे ताजेर कंट्रोल येत आसा, बट तरी सुद्धा कोमॉर्बिड कंडिशन काही लोक एका नाहक बळी पडटा. म्हणून आयजूय म्हाजें परत सांगणें आसा, चुकून सुद्धा जर आमकां जोर येवपाक लागलो, कोविडाची टेस्ट करपाक विसरूं नाकात. चुकून सुद्धा खोकली, थंडी, आंग दुखपाक लागले, तकली दुखपाक लागली, कोविडाची टेस्ट करून घेयात, स्वताक आयसोलेट करात, हॉस्पिटलांत चलात, कोविड केअर सेंटरांत चलात. आमी जायती ट्रिटमेंट त्या बाबतीत आमच्या कोविड केअर सेंटरांनी आणि बाकीच्या हॉस्पिटलांनी चालू दवरलेली आसा. हाज्याय फुडें ती तशीच चालू उरतली. हे सगळे आमी जर स्वताहून सांबाळ्ळे जाल्यारूच आमी आपलोय जीव वाटोवपाक शकतले, आपल्या फॅमिलीचोय बी जीव हो वाटोवपाक शकतले. हांव वयता आसतना म्हणजे परवा चवथ म्हणजे गोंयकारांचो एक खूब व्हड उत्सव. म्हणजे आमी दिवाळी तरी कमी, म्हळ्यार चवथ खूब मोठ्या प्रमाणात मनयता. आणि म्हाका दिसता येता ती चवथ शेनवार दीस आनी आयतार दीस तुमी व्हडा उमेदीन मनोवची. तरी सुद्धा आमी ह्या कोविडाचेर जर खंय तरी आमी कंट्रोल हाडटले आसत जाल्यार तेजेर व्हडा उमेदीन मनयता आसतना सुद्धा आमी एक गजाल विसरचे न्ही की आमकां मास्क हो कंटिन्युअसली वापरपाक जाय, सोशल डिस्टन्सिंग हे मेंटेन करपाक जाय, सॅनिटायझर हो वापरपाक जाय. पण हे सगळें करता आसतना आमी म्हटलां की कोणीच एकामेका कडेन वचपाचें थोडेशे हे फावटी एवॉयड करचे. आमच्या गणपतीच्यो आरती आपुणूच करच्यो किंवा प्रत्येक जण एकामेकाच्या गणपतीच्यो आरती करपाक गेले किंवा जाल्यार सोशल डिस्टन्सिंग खंय तरी तेजें पालन जावचें ना. आणि एखादो दुसरो जर पॉझिटिव्ह कोणी आसत जाल्यार एखाद्याच्या दुसऱ्याच्या घरात म्हणजे तो स्प्रेड जावपाक शकता. त्या खातीर आमी चवथ ही हे फावटीची चवथ ही त्याच म्हणजे सगळे सोशल डिस्टन्सिंग आणि सगळ्यो गजाली सांबाळटा आसतना चवथ करची अशी म्हाका दिसता. आणि निश्चितच देव गणराया, देव गणपती म्हणजे ह्या कोविडाचेर मात करपाक आमकां गोंयकारांक शक्ती दिवची, ताकद दिवचो म्हणजे बुद्धीची दैवत गणपती हे नक्कीच सगळ्या जाणांक बरी बुद्धी दितली, शक्ती दितले, ताकद दितले. आणि ह्या कोविडांतल्या महामारींतल्यान आमी आमचें राज्य मुक्त करतले. आणि तुमच्या सगळ्यांचो साथ आसत तर आमी जशें म्हणटा की फुडें वयता आसतना एक स्वयंपूर्ण गोंय करपाक तुमी सगळे जाण गोंयकार, तुमी सगळे जाण केपेंकार हे आमच्या बरोबर रावतले. आयज पर्यंत तुमी बाबूच्या बरोबर आसात. गेली कितलीशींच वर्सां बाबू त्या मतदारसंघाचे नेतृत्व करता. म्हणजे जरी आज त्या विकासा खातीर बाबू तेवटेंतल्यान जरी हेवटेन आयलो तर म्हाका खबर आसा, म्हाका बाबूचेर विश्वास आसा. ज्या पद्दतीत जे केपेंच्या राजकारणात केप्यां मतदारसंघाच्या विकासा खातीर तो पावलां मारीत आसा, आज राज्याच्या विकासा खातीर जावं ते मागीर एग्रीकल्चरच्या बाबतीत आसतले, टीसीपीच्या बाबतीत आसतले, त्याच्या कडेन आसलेल्या सगळ्या खाती तो वेगवेगळ्या राज्याचो विकास करून म्हणजे आपली खाती फुडें व्हरता आसतना दिसता. निश्चितच आज हांव तेकाय शुभेच्छा दिता. आणि केपें मतदारसंघातल्या थंयसल्या लोकां खातीर आणि थंयसल्या पुलीस स्टेशन वयल्या सगळ्या कर्मचाऱ्यां खातीर तुमची बेगिनात बेगीन ती वास्तू कंप्लीट जावं हें मागता. आणि परत एकदां म्हणजे गणेश चतुर्थीच्यो, चवथीच्यो, गणपतीच्यो तुमकां सगळ्यांक खूब खूब शुभेच्छा. देव बरें करूं. वर्सां भितर जातलें असो विश्वास दवरया.
अनेक या पुलिसांक जशे तुम्ही आमक सगळे जाण म्हणटात जरी खाकी वर्दी का थोडा डर होता है लेकिन तांचे काळजाय तशी मोवाळ आसता. आयज या महामारी जर सगळ्याक बरें कोण काम करता जाल्यार आय थिंक द फ्रंटलायन वॉरियर्स म्हणटा ते हेल्थ डिपार्टमेंटा बरोबर पुलीस आणि एडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट. सो वी कॉंग्रॅच्युलेट देम, तांकां त्यांच्या कार्याक अशेंच आणि तांकां एक बरी वास्तू आसूंक जाय जशी जायती पुलीस स्टेशनां उरलाय आसतली तांचे तशा तरेची वास्तू तांकां मेळूंक जाय. कारण एक एनवायरमेंट जर तसो जालो जाल्यार ते फुडें शक्य जाता. चड वेळ घेना आसतना आता जे महत्वाचो या कार्यक्रम पत्रिके वयलो जो महत्वाचो जो विषय आसा तो म्हणल्यार उपकाराचे उलोवप करप. आमच्या मजगती साऊथ गोवाचे SP उपस्थित आहात. हांव तांकां विनंती करता की ताणें आभार प्रदर्शन का भाशण कर. आदरणीय मुख्यमंत्री जी डॉक्टर प्रमोद सावंत जी, आदरणीय उप मुख्यमंत्री श्री बाबू कवलेकर जी, रिस्पेक्टेड डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस, चेयरपर्सन कैपे म्युनिसिपल काउंसिल श्री दयेश नायक जी, कलेक्टर साउथ श्री अजीत रॉय, चीफ इंजीनियर फ्रॉम PWD, चीफ आर्किटेक्ट फ्रॉम PWD मिस्टर गोम्स, डिप्टी चेयरपर्सन फ्रॉम कैपे म्युनिसिपल काउंसिल, सभी विशिष्ट अतिथिगण, पब्लिक रिप्रेजेंटेटिव्स, फ्रेंड्स फ्रॉम मीडिया, पुलिस ऑफिसर्स, सीनियर ऑफिसर्स, स्टाफ एंड PWD के सभी ऑफिसर्स एवं वरिष्ठ अधिकारी, सबसे पहले मैं धन्यवाद देना चाहूंगा आदरणीय मुख्यमंत्री जी का, जिन्होंने अपने बहुत ही व्यस्त समय से कुछ समय हमारे लिए निकाला। वह अपने कर कमलों द्वारा इस नए कैपे पुलिस स्टेशन बिल्डिंग का शिलान्यास किया। बहुत बहुत धन्यवाद सर। सर, मैं कहना चाहूंगा कि आपकी कांस्टेंट सपोर्ट और गाइडेंस के कारण ही गोवा पुलिस के विभिन्न प्रोजेक्ट्स कंप्लीशन की ओर अग्रसर हैं। जो आज शिलान्यास किया गया है कैपे पुलिस स्टेशन की न्यू बिल्डिंग, ये भी काफी समय से पेंडिंग थी। ये सिर्फ आपकी सपोर्ट और गाइडेंस ही है जिसके कारण आज इस प्रोजेक्ट का शिलान्यास किया गया। मुझे आशा है सर आपका मार्गदर्शन व सहयोग ऐसे ही हमेशा हमें मिलता रहेगा, जिसके लिए मैं आपका हृदय से धन्यवाद करता हूं। अब मैं आदरणीय मुख्यमंत्री जी का धन्यवाद देना चाहता हूं, जिन्होंने इस प्रोजेक्ट में पर्सनल इंटरेस्ट लिया, जिसकी वजह से ही न केवल इसका शिलान्यास आज किया गया, अपितु जो इसका डिजाइन है उसमें भी सर ने खुद पर्सनल इंटरेस्ट लिया है। उन्होंने सभी चीजों को देखते हुए इस प्रोजेक्ट को फाइनलाइज कराया, सभी एस्पेक्ट्स को देखा है, पब्लिक की अवेलेबिलिटी, पब्लिक की रीच, कितना डिस्टेंस रहेगा लोगों के लिए, SDPO ऑफिस, पुलिस स्टेशन, ट्रैफिक सेल, सभी एक बिल्डिंग में रहे। सर का बहुत ही योगदान इस प्रोजेक्ट में रहा है। उनके व्यक्तिगत प्रयासों की वजह से ही आज इस बिल्डिंग का शुभारंभ किया गया है। सर, मैं हृदय से समस्त गोवा पुलिस की तरफ से आपका बहुत बहुत धन्यवाद करता हूं। मैं आदरणीय DGP सर का भी धन्यवाद करता हूं। सर ने जब से चार्ज संभाला है तो न केवल बेसिक पुलिसिंग में, बल्कि जो पुलिस वेलफेयर के एस्पेक्ट्स हैं और पुलिस इंफ्रास्ट्रक्चर के एस्पेक्ट्स हैं, उसमें सर ने बहुत ध्यान दिया है। सर ने सभी इन्हीं कामों में पर्सनल इंटरेस्ट लेते हुए जो प्रोजेक्ट्स काफी टाइम से पेंडिंग थे, वो ये इंश्योर कराया है कि वो टाइमली शुरू हो जाएं। और जैसे सर ने पहले मेंशन किया, और भी प्रोजेक्ट साउथ गोवा में जो बाकी पुलिस स्टेशन की बिल्डिंग है वो भी टेकअप किए गए हैं और मुझे उम्मीद है कि वो भी जल्दी ही कंप्लीट किए जाएंगे। मैं चेयरपर्सन म्युनिसिपल काउंसिल का धन्यवाद देता हूं। आज उन्होंने भी समय निकाला और इस ओकेजन पे अपनी उपस्थिति दर्ज की है। डिप्टी चेयरपर्सन कैपे म्युनिसिपल काउंसिल, उनका भी धन्यवाद देता हूं। कलेक्टर साउथ, जो हमेशा से गोवा पुलिस के का हमेशा से मार्गदर्शन करते आए हैं, खास करके कोविड टाइम्स में कलेक्टर साउथ ने जो भूमिका निभाई है वो बहुत ही सराहनीय रही है। मैं PWD की टीम का धन्यवाद करना चाहता हूं, खास करके चीफ इंजीनियर और चीफ आर्किटेक्ट मिस्टर गोम्स का, जिन्होंने पर्सनल इंटरेस्ट के साथ इस बिल्डिंग का डिजाइन तैयार किया है और प्रोजेक्ट को शुरू कराने में अहम भूमिका निभाई है। मुझे उम्मीद है कि PWD के इंजीनियर्स इस प्रोजेक्ट को
टाइमली कंप्लीशन में काफी मदद करेंगे। और जैसा कि पहले डिस्कस किया गया है, हमें उम्मीद है कि अगले 1 साल के अंदर यह बिल्डिंग कंप्लीट की जाएगी। मैं सभी विशिष्ट अतिथिगण, सीनियर ऑफिसर्स, हमारे एसपीज, डीवाईएसपी, पीआईज, सभी का धन्यवाद करता हूं जो लोग आज यहाँ मौजूद हुए। अपने बिजी शेड्यूल के बावजूद उन्होंने समय निकाला और यहाँ आए। मैं सभी मीडिया के साथियों का धन्यवाद करता हूं जिन्होंने आज यहाँ अपनी उपस्थिति दर्ज कराई है और प्रोग्राम को कवर किया है। बहुत बहुत धन्यवाद। और जितने भी लोग जिनका मैं अगर किसी का नाम नहीं ले पाया हूं, सभी का बहुत बहुत धन्यवाद। मुझे उम्मीद है ये जो बिल्डिंग का शिलान्यास आज हुआ है, एक ऐसी बिल्डिंग बनेगी जो टाइम्स टू कम लोग याद रखेंगे। और खास करके जो बेसिक पुलिसिंग है हमारी, जो रीच टू दी सिटीजन्स है, जो सिटीजन फैसिलिटेशन है, सिटीजन्स की जो भी डिमांड्स हैं, जो सर्विसेज हैं, मुझे पूरी उम्मीद है कि बिल्डिंग आने के बाद उस लेवल को हम काफी बढ़ा पाएंगे। और वंस अगेन थैंक यू सो मच, थैंक यू वन एंड ऑल, थैंक यू। मैं आप सभी को आमंत्रित करता हूं जलपान के लिए। थँक्यू सर. पुष्पगुच्छ देऊन तांचे अंगावर रिलीव करण्याचे आपका स्वागत आहे सर. मोठ्यान ताळे मारून तांकां आमी स्वागत करूया. चीफ मिनिस्टर आमच्या मजगती जोडिल्ले आसा तांकां. सो आमच्या मजगती आसात. हांव वेलकम करता सर. यू आर वेलकम फॉर दीस प्रोग्राम. हांव चीफ मिनिस्टराक तुमच्या सगळ्यांच्या वतीन हांगा उपस्थित येवकार करता आनी सगळ्यांनी मोठ्यान ताळे मारून आमी ताका वर्चुअली हांगा स्वागत करूया. आमी काही आता सीएमाक आमी पुष्पगुच्छ दिवंक शकना, पण आमचे मोग आमचो लाव तेंचे कडेन पावतले. हांव तशेंच आमच्या मजगती वर्चुअली उपस्थित आसात डीजीपी तांकांय येवकार करता. तेवूय आमच्या मजगती वर्चुअली उपस्थित, तांकांय मोठ्यान ताळयो मारून आमी स्वागत करूया. डीजीपी मुकेश कुमार मीना हे आमच्या आयपीएस अधिकारी आमच्या मजगती वर्चुअली उपस्थित आसात. हांव विनंती करता उषा अनुजा गांवकारांच्या कडेन आमचे चेअरपर्सन देश नायक हांकां पुष्पगुच्छ दिवचो आनी तांकां स्वागत करचें. मोठ्यान ताळयो मारून देशाक आनी देशाच्या उपस्थितीक हो व्हडलो प्रोजेक्टाचो बुनयादी फातर बसयला. विनंती करता उषा वेळीपंका वायस चेअरपर्सन आमचे आसात, तांकां हो गुच्छ दिवचो. सिल्मा पाके यांच्याकडे स्वागत मागता की आमच्या मध्ये कामत सर उपस्थित आसात, तांकां पुष्पगुच्छ दिवचो. सर यू आर वेलकम. हे पीडब्ल्यूडीचे चीफ इंजिनियर आणि आमच्या मध्ये चीफ आर्किटेक्ट पीडब्ल्यूडीचे गोम साहेब आसात, तांकांय पुष्पगुच्छ दिवपाक हांव अनुजा गांवकारांच्या कडेन मागता की तांकां गुच्छ दिवचो. आता आमचे चीफ मिनिस्टर हे वर्चुअली फाउंडेशन स्टोन जो शिलान्यास घातला ताजो डीजीपीच्या उपस्थिती हे करतले. हांव विनंती करता चीफ मिनिस्टराक डीजीपीच्या उपस्थित आमचे चीफ मिनिस्टर ऑफ welcome those who are present here virtually
well as present in presence. ठीक है, मैं बात करता हूँ, मैं एक बार बात करता हूँ। उनका एक्चुअली कमर्शियल फ्लाइट से जो फ्लाइट वो हेवीली हो और वो देखते हैं वो आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी, आदरणीय उप मुख्यमंत्री बाबू कावड़ेकर जी, म्युनिसिपल काउंसिल चेयरमैन कैपेम, कलेक्टर साउथ गोवा, एसपी साउथ गोवा, चीफ आर्किटेक्ट और सभी उपस्थित अतिथिगण, मीडिया पर्सन्स और पुलिसकर्मी, आज पुलिस विभाग के लिए बहुत ही खुशी का दिन है। जो कैपेम पुलिस स्टेशन की जो बिल्डिंग है 150 साल पुरानी के आसपास बताते हैं और बहुत जर्जर स्थिति में थी, और ये प्रपोजल करीब 15-20 साल से इस बिल्डिंग को चलाने में बनाने के लिए प्रपोजल चल रहा था। मैंने क्योंकि पुरानी फाइल देखी थी आज, तो उसमें देखा कि काफ़ी दिनों से ये चल रहा था प्रपोजल, लेकिन हमारे मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी, हमारे उप मुख्यमंत्री जी बहुत इंटरेस्ट ले रहे हैं वहाँ पर कि ये कैफेम पुलिस बिल्डिंग बननी चाहिए। तो आज इन दोनों के मार्गदर्शन से और दोनों के परसू करने के बाद आज ये सपना साकार हुआ है कि ये पुलिस बिल्डिंग का फाउंडेशन स्टोन किया है, और आशा करता हूं कि जो भी एजेंसी इसको बना रही है, क्योंकि मुझे बताया गया है कि जो एजेंसी बना रही है काफ़ी अच्छा काम करती है और इसको जल्दी बना देगी, तो मैंने भी रिक्वेस्ट की है कल उप मुख्यमंत्री साहब से कि आप इनको परसू करके जितनी जल्दी बना सकें इस बिल्डिंग को बनाएं, और नेक्स्ट ईयर इसका इनॉग्रेशन होना चाहिए हमारे मुख्यमंत्री साहब जी के द्वारा। इस तरह से, क्योंकि मैं अधिकतर बहुत इंटरेक्शन करता हूं हमारे मुख्यमंत्री जी से, और पुलिस विभाग में उनका बहुत इंटरेस्ट है। जितनी भी असुविधा है, जितनी भी बिल्डिंग्स हैं, उन सारी बिल्डिंग्स के लिए तुरंत कार्रवाई करते हैं, और जो जो बिल्डिंग बननी है उनके लिए भी सरकार, गोवा सरकार कार्य कर रही है। पुलिस विभाग भी परसू कर रहा है। साउथ गोवा में 3-4 कुछ पुलिस स्टेशन हैं, उनकी नई बिल्डिंग बननी है, उनके भी प्रपोजल्स हैं। जैसे फतोड़ा पुलिस स्टेशन हो गया, मेना कुर्तोलिम है, उसके बाद सांगे है और कोलवा पुलिस स्टेशन है। इनका सारा फाइनल स्टेज पे प्लान है। ये भी बिल्डिंग जल्दी बनाई जाएंगी और गोवा सरकार का पूरा सहयोग है। तो मैं, और इसके अलावा हमारे मुख्यमंत्री जी जो कार्य हैं, जो पुलिस का कार्य है उसमें भी काफी इंटरेस्ट लेते हैं। बार बार बताते हैं कि जो भी यहाँ पे एंटी सोशल एलिमेंट्स है उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए। और जैसे यहाँ पे कई बार ड्रग्स का होता है कि ड्रग लोग यूज करते हैं, ड्रग में पार्टी करते हैं, तो यह भी हमारे मुख्यमंत्री जी का सख्त निर्देश है कि और वो सभी में जाना चाहिए कि इनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई हुई है। जैसे अभी हमने रिसेंटली कार्रवाई की थी पार्टी, उसमें
मुख्यमंत्री जी साहब का बहुत निर्देश है कि इस तरह की जो कार्रवाई हो, जिससे एक मैसेज जाए कि गोवा एक पीसफुल सिटी है, आप आइए, पार्टी करिए, घूमिए, कहीं भी जाइए, बट ड्रग के साथ नहीं और एंटी सोशल एक्टिविटी में इन्वॉल्व नहीं हो। बहुत पीसफुल जगह है और मैं पुलिस विभाग की तरफ से मुख्यमंत्री जी का और हमारे उप मुख्यमंत्री जी का बहुत आभारी हूँ। बहुत इसमें इंटरेस्ट ले रहे हैं, स्पेशली साउथ गोवा में हमारे उप मुख्यमंत्री जी बहुत इंटरेस्ट ले रहे हैं। हमने भी कल उनसे रिक्वेस्ट की थी कि बाकी पुलिस स्टेशन में भी वो लोग मीटिंग लें साहब और परस्यू कराएं, क्योंकि हमारे मुख्यमंत्री जी बहुत पॉजिटिव हैं इन कामों के लिए। अंत में मैं सभी का स्वागत करता हूं, कलेक्टर्स, उसके अलावा चीफ आर्किटेक्ट, हमारे म्युनिसिपल काउंसिल के चेयरमैन और भी जो लोग आए हुए हैं अपना समय निकाल के यहाँ पर पुलिस के फंक्शन पे। उससे लगता है कि सारी पब्लिक पुलिस से इंटरेस्टेड है। मुझे बताया गया कि क्योंकि कोरोना की वजह से काफी कम लोग बुलाए गए थे और जरूरी भी है सोशल डिस्टेंसिंग के लिए, अदरवाइज मुझे बताया गया कि काफी लोग उत्सुक थे उप मुख्यमंत्री साहब के, क्योंकि ये कर रहे थे ऑर्गेनाइज, इसलिए काफी लोग यहाँ आना चाहते थे, लेकिन जो नहीं आए उनका भी मैं धन्यवाद देता हूँ, उनका जो दिल है पुलिस के लिए। अंत में मैं गोवा सरकार का और मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी का धन्यवाद करता हूँ कि इस कार्यक्रम में आए और पुलिस विभाग का मोरल बढ़ाया। थैंक यू। आम्ही वर्षी शिलान्यास सोहळा जाल्लो आसा, प्रेझेन्सी जाल्लो आसा। आयज म्हणजे पुलिसा खातीर एक जशी मोठी गजाल आनी आमच्या मदले ती वयर एक एसपी आसा, सकयल 2 एसपी वचून आसात आनी एक एफपी डीवायएसपी आनी पीआय हाणें हो कार्यक्रम केला। तांच्या खातीर एक व्हडले ताळी जावं दे, कारण तांचे सगळ्यांचे जे तुम्ही जर पळयलें जाल्यार पुलिसांच्या जो पेज आसा ताचेर शांती, सेवा आणि न्याय या 3 तत्वांचेर पुलीस डिपार्टमेंटाचे लोक काम करतात। खरेंच हे न्याय सांबाळपा बरोबर शांती प्रस्थापित करप, पीस स्थापन करप हेवूय तांचें काम। आनी एक पुलीस स्टेशनाची गरज केपेकारांक खूप वर्सां पासून आशिल्ली। तुमचे हांव विनंती करता आमचे जे लेडी कॉन्स्टेबल आसात तांचे कडेन की आमचे दोगांय एसपी आसात तांकां आनी डेप्युटी डीवायएसपी आसात तांकांय पुष्पगुच्छ दिवन तांकांय येवकार दिवचो। सिल्वा साहेब, गोयकर साहेब आणि किरण साहेब, वेलकम सर। केपें पुलीस स्थानकाक एक इतिहास आसा, एक मोठो इतिहास आसा ह्या केपें पुलीस स्थानकाक, जे आयज जावपाचें आसा। तातूंत भितर जे प्रपोज्ड प्रोजेक्ट आसा तातूंत भितर ग्राउंड +4 अशे तरेन हे जातले। तातूंत एक पुलीस स्टेशना बरोबरच ट्रॅफिक सेल आसतले, एसटीपीओचे ऑफिस आसतले, इंटरोगेशन रूम आसतलो। जशें इंटरोगेशन रूम म्हळ्यार हांव एक नवीन अशे तरेची व्यवस्था आसूंक जाय पुलिसाक, कारण लोकांच्या भितर एक भीती निर्माण आसता सगळ्यांच्या भितर। सो इट इज अ नायस आयडिया, बरो कॉन्सेप्ट। त्या बरोबरच पुलिसांकूय इक्वेशन लागता, कारण ते 24 वरां काम करता, तांकां इक्वेशन फॅसिलिटीज आसतल्यो आनी वेगवेगळ्या पार्किंग स्लॉट आसतलो। हे सगळे प्रपोज्ड प्लॅनाक आसा आनी ते बेगीन करपाचें काम डेप्युटी चीफ मिनिस्टरान आपल्या हातीन घेतला। ह्या हाचो इतिहास केपेंचो तुमकां सगळ्या केपेकारांक अख्ख्या गोंयाक खबर आसा। त्या मनशान गोंय स्वतंत्र मुक्ती खातीर तुमच्या ह्या गोंयांतल्यान जल्माक आयिल्ले हेगडे देसाई हाणें भारत हो वर्तमानपत्रांत एक पेपर चलोवन ताका म्हणटालेच भारतकार हेगडे देसाई सारख्या मनशाक आनी तेन्नाचे पॉलिटिकल प्रिजनर्स तांकां ही सब जेल आसले अशे इतिहास सांगता। ताका आय नो आय कॅन अंडरस्टँड तेन्ना ताका कादय म्हणटाले आनी त्या कादयचें आज पुलीस स्टेशनाक रुपांतरण जाता। ही मोठी गजाल तुमच्या खातीर आनी एक इतिहास आशिल्ली इमारतीच्या मुखार आनीक एक इतिहास निर्माण जाता। त्या खातीर जाणें प्रयत्न केले त्या सगळ्यांक आनी त्याच बरोबर तुमचो आमदार आनी डेप्युटी चीफ मिनिस्टराक मोठी ताळी जावं द्या, कारण ताणें सातत्यान हो लावून धरले। सो आमकां हे कार्य फुडें व्हरता आसतना डेप्युटी चीफ मिनिस्टर आयज मोठ्या पावंड्याचेर पाविल्ले आसात। जेन्ना ते आमदार आशिल्ले तेन्नाय ताणें कार्य केलां, केपें कितें खंयची कामां केलां ताची व्हडलें सांगतलो जाल्यार म्हाका दिसता तासभर लागतलो। सो मोठे प्रोजेक्ट तेन्ना म्हणटालो आपल्याला एक ड्रीम आसा की केपें पुलीस स्टेशनाची इमारत जावपाक जाय। ते त्या बरोबर ताणें जे बाकीचे
जायते प्रोजेक्ट आणि त्यांच्या हातूंत जाले आता तुमचे दुसरे म्हळ्यार मार्केट प्रोजेक्ट केपें घेता. सो केपें वॉट आय कॅन अंडरस्टँड केपें वॉज अ टाउन मच बिफोर इवन मारगांव कुड हॅव डेव्हलप. त्या वेळार हांगा कोर्ट आशिल्लो त्या वेळार तेन्ना नगर पंचायत म्हणटा तो ती तशी आशिल्ली आणि हांगाचे मोठे मोठे लोकांचे योगदान पॉलिटिकली सांस्कृतीक सगळ्या वाटेन आसा. सो केप्यां घरा खातीर आणि सगळ्या दक्षिण गोंया खातीर एक महत्वाची आणि एक व्हडली गजाल केपें पुलीस स्टेशनाची इमारत बेगीन निर्माण जातली अशें आमी आसतली. जरी वेगवेगळे आडखळे आमच्या मजगती आसात तरी लोक जरी वेगवेगळे फायनान्शियल प्रॉब्लेम आसत जाल्यार सुद्धा एक बरो प्रोजेक्ट आयज हे जाता. आणि आम्ही परत एक फावटी आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर, ऑनरेबल डेप्युटी चीफ मिनिस्टर आणि सगळ्या पुलीस ऑफिसरांक येवकार दितात. आणि आता हांव विनंती करता आमचे ऑनरेबल डेप्युटी चीफ मिनिस्टरांक की ताणे त्या वेळार 2 शब्द सांगचे. कायच सुंदर आणि सोबीत दीस ज्या दिसाची आम्ही आवर्जून वाट पळय तो दीस आमचे मध्ये आयिल्लो आसा. गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या हस्ते ताचे आयज शुभारंभ जाला, उद्घाटन जाल्ले आसा. ताच्या पयलीं आमी तशें आज पर्यंत जितले केपें भागांत आमी प्रोजेक्ट हाडला त्या प्रोजेक्टाची सुरवात करता आसतना सगळे धर्माच्या लोकांक आपोवन आमी सिलायन्स करतात, सुरवात करतात, भूमिपूजन करतात. आणि त्याच प्रमाणे आयज आमचे भटजीचे हस्ते आमचे भटमामान तेणी पुजा केली, आमचे मौलादान केली आणि फादरानय केली. तिगांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन करून आज आमी सुरवात करतात. आमचे मध्ये उपस्थित असतात गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. तिने आताच येवकाराचे उलोवप केल्ले आसा ते डीजीपी आमचे मुकेश कुमार मीना. आमचे मध्ये हांगा उपस्थित असतात साऊथ गोवाचे कलेक्टर अजित रॉय, एसपी साऊथ गोवाचे पंकज कुमार सिंग, आमचे नगराध्यक्ष भक्तेश नाईक, उपनगराध्यक्ष चतुर हळदणकर, चीफ इंजिनियर पीडब्ल्यूडी तसेच चीफ आर्किटेक्ट. आमचे मदी फुडी बसलात पुष्पट श्रीवास एसपी, तसेच गोयेकर दिनराज गोयेकर एसपी, डेप्युटी डीएसपी आमचे किरण. त्याचप्रमाणे बाकीचे आमचे ह्या पुरुषांचे पीआय संतोष, बाकी सगळे वेगवेगळे भागाचे डीएसपी पीआय म्हाका दिश्टी पडटात, डेप्युटी कलेक्टर दिश्टी पडटात. सगळे आमचे हांगा जमिल्ले काउन्सिलर, जेडपी, दुसरे सरपंच आणि आमचे प्रॉमिनंट असे कार्यकर्ते हांगा आमकां केपेंचे मेन खामी म्हणटाचे ते वेगवेगळे भागांनी हांगा आयिल्ले सगळे म्हज्या भावांनी भयातून. जशें आयज सीएमान उद्घाटन केल्ले आसा आणि जसो उल्लेख केलो आमचे डीजीपीन उल्लेख केल्लो आसा की डॉक्टर प्रमोद सावंत सदीस आमकां पुलिसांक प्रोत्साहन दितात, पुलिसांचे अडीअडचणी कितें जाणून घेतात आणि सदीस कामाक कार्याक त्यांचे योगदान असता. आमकां आमचे विजू म्हणजे कोपरेन जेन्ना आतां उल्लेख केलो की केप्याक कसली कामां करता आसतना कितें करता आसतना आमी प्रामुख्यान ती घेतलेली आसा. आणि काही कामां आमच्या त्या कामा पिरियडा भितर जाली जेन्ना हांव सत्तेक जे आसलो त्या पिरियडाक आमची अनेक कामां जाली केपेंची जी प्रामुख्याने आमकां केपेंकारांक कितें जाय आशिल्लें जाल्यार मल्टीपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जावं ती ब्रिज जावं ते दोन्ही हेल्थ सेंटर जावं म्युनिसिपालिटी हॉस्पिटल बाळ्ळी सारखी भागांनी हॉस्पिटल अनेक गावांनी बंधारे अशे अनेक हे खंय लायटीचे लायन खंय तरी उदकाची लायन असे वेगवेगळे खंय खंय रस्त्याचो नेटवर्क अशे मोठ्या प्रमाणात ज्या ज्या भागांनी काम जावंक जाय आशिल्लें ते आमी त्या टायमाक कामां घेतली. पूण तेच्या उपरांत जेन्ना विरोधी पक्षांक असली कारणाने 7-8 वर्सां गेली मोठे फाउंडेशन स्टोन घालून मोठे प्रोजेक्ट जे आमच्या स्वप्नां उरलेली पयलींची ती करपाक शक्य जाली ना. ती विरोधी पक्षांक आसतना केपें आपल्या मतदारसंघाचो डेव्हलपमेंट करप शक्य जायना. आणि आज अनेक फावटी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान म्हणटा अशें म्हाका परत परत तुम्ही निवडून दीत रावले आणि म्हाका एक संधी मेळ्ळी डॉक्टर प्रमोद सावंताच्या हाताखाला काम करपाक, सत्तेक येवपाक आणि त्यांच्या खाला काम करता आसतना आज अनेक प्रोजेक्ट जी आमची स्वप्नां पयली आशिल्ली जी उरलेली तेजी आयज खंय तरी एका फाटोफाट एक सुरवात केल्या. केपेंचो फिश मार्केट हो अंतिम टप्प्याचेर आसा. सुसज्ज असो फिश मार्केट ताचे वयर बऱ्यापैकी शानदार हॉल आसा असो मार्केटाचें काम चालू आसा. ताचे भायर ही पुलीस स्टेशनाची इमारत ही जावची हे पयलीं पासून आमचे स्वप्न आसलें. तेजे ही जरी पयलींची कादय पोर्चुगल टायमाची कादय हेची हिस्ट्री जी आसा गेली 150 वर्सां हेचो इतिहास आसा. आणि ती जेन्ना कोणूय पीआय येता तेचे पुलीस अधिकारी असतात बाकी स्टाफ असता एक भय भिवून दीस काडपा पडा केन्ना कितें कोलॅप्स जायत केन्ना काय कोसळत अशी पद्दतीन हे
म्हणजे जे काम करणारे हांगा ड्युटी करणारे पीआय किंवा त्यांचे अधिकारी काम करले आणि मग सदीत दिसा की बाकीच्या केपेच्या प्रोजेक्टा बरोबरच आम्ही पुलीस स्टेशन एक जावचे सुसज्ज जावचे जे डीवायएसपीचे ऑफिस आमच्या दुसरीकडे असा ते सुद्धा हांगा एकठांय येवचे सगळी फॅसिलिटी जसे एक सुसज्ज पुलीस स्टेशन जाऊन त्या मागीर तांकां बाकी जे आसा उल्लेख केलो हांगा जी फॅसिलिटी आमी जे केल्ली आसा सगळी फॅसिलिटी आसलेले एक पुलीस स्टेशन हांगा जावचे हो म्हजो प्रयत्न आसलो आणि भावना हे तेन्ना स्वप्न आमचे केपेकारांचे स्वप्न जेन्ना आमचे डॉक्टर प्रमोद सावंत सीएमा कडेन जेन्ना हे मांडले इतली वर्साचो प्रोजेक्ट इनकम्प्लीट आसा जालो ना पयशे चड लागता 7-8 कोटी ताका लागतात आणि 7-8 कोटी जेन्ना एकाकी दिवप एक प्रोजेक्टाक सगळें शक्य जायना तेन्ना जेन्ना हांव सीएमा कडेन म्हणलें की इम्पॉर्टंट हे आणि हे पुलीस स्टेशन जावपा जाय हाका 7-8 कोटी लागता खरें पूण हे इम्पॉर्टंट आसा जावपा जाय सीएमान टायम काडलो ना ताबडतोब त्यांनी ते दोन्ही कडेन लागतात एज अ होम मिनिस्टर म्हणून पुलीस खात्याक लागता आणि त्याच बरोबर फायनान्स मिनिस्टर म्हणून एक मोठी जबाबदारी असता आमकां सगळ्यांक खबर आसा की जेन्ना थोडीशी आर्थीक हे परिस्थिती सगळे कडेन आख्खे गोंय आणि इंडिया अशी म्हणून आख्खे वर्ल्डाक म्हणटा अशी वयर सकयल जाल्ली आसा या कोरोना व्हायरसा खातीर आणि तेतून भितर सुद्धा जेन्ना केपेकारांचें स्वप्न म्हणजे पुलीस स्टेशन जावपा जाय अशें हांवें सीएमा कडेन म्हणलें तेमी फाटीफुडें आनी विचार केलो ना हे 7-8 कोटी प्रोविजन जावपा जाय त्या 7-8 कोटीचो प्रोविजन तेमी केले आणि तो परत चला ह्या टायमार सुद्धा तूं उद्घाटन करून कर आमी व्हर्च्युअल हे करता पूण तूं उद्घाटन कर म्हणून असे सहकार्य म्हाका डॉक्टर प्रमोद सावंतान दिल्ले आसा जेणे करून म्हाका हें काम करूंक मेळ्ळें हेजे उपरांत बस स्टँडाचें काम आसा गेली कित्येक वर्सां तें रखडला उरला फायनान्सा लागून गेली 7-8 वर्सां हांव विरोधी पक्षांत आसतना ते पाठ पुरवणो खूब केलो पण विरोधी पक्षाचे सल्लास जितले पयशे जावप ते शक्य जाली ना ते सुद्धा काम त्याचे सहकार्य नाही थोड्या दिसा भितर बऱ्यापैकी 11 कोटीचो आमचो बस स्टँड ज्या बस स्टँडाचेर 2 मल्टीप्लाय 2 स्क्रीन आयनॉक्साच्यो 2 स्क्रीनी अशी पद्दत सुसज्ज असो बस स्टँड काही दिसा उपरांत आमी सुरवात करपाचे आसात पण हे अशी कामां जी आसात ती डॉक्टर प्रमोद सावंताच्या पॉझिटिव्ह विचारान आज भावना आयज त्याच्या खाला म्हाका काम करपाक संदी मेळटा आयज तुमी केपेकारांक तुमी सदी म्हणटा गर्वाचे अशें आमकां पोजिशन मेळ्ळा की तेचे नंतर नंबर 2 पोजिशनाचेर म्हाका तेमी काम करपाक संदी दिल्या आयज म्हाका जे खाती आसात ती इम्पॉर्टंट खाती आसात ते शेतकी खाते सगळ्यांतले इम्पॉर्टंट ते शेतकरी खाती असले कारणाने आयज गोंयभर शेतकऱ्यांची समस्या जी आसा ती सुटी करपाक खंय तरी म्हाका प्रामुख्याने म्हाका एक संदी मेळटा आणि जेन्ना जेन्ना शेतकऱ्यांचो प्रश्न घेवन हांव तेचेर वयता मागीर ते शुगर केन म्हणजे ऊस उत्पादन करणारे जावं किंवा आख्खे गोंयभर वेगवेगळी पिकां काडणारे शेतकरी जावं जेन्ना हांव तेचेर मांडटा की शेतकऱ्याचे प्रश्न आसा शेतकऱ्यांक सपोर्ट करपा जाय शेतकऱ्यांक सपोर्ट प्रायस दिवपा जाय ते केन्नाच हे करनात तुमकां मुद्दल एक उल्लेख म्हाका करून दिसता तर जेन्ना संजीवनी कारखान्याचे अशें जालें की तांकां 6 कोटी 3 लाख दिवपा जाय तेमी फक्त मागली कितले एक ते कमिटी आनी फक्त म्हजे जमल्या कडेन फोनाचेर म्हजे उलयले म्हाका मरे चवथीचे पयलीं आमकां 600 रुपया मेळ्ळ्या सपोर्ट प्रायस ते हार्वेस्ट करपा खातीर 600 दितात आनी सपोर्ट प्रायस आमी 1800 दितात आमकां 600 रुपया मेळ्ळ्या पुरो चवथी पयलीं फायनान्शियल वयर सकयल आमकांय खबर आसा हांवें जेन्ना सीएमा कडेन फोनाचेर उलयलो आनी सीएमा म्हणलें अशें अशें ते सांगतात ते म्हळ्यार हांव कितें सांगू ताबडतोब सीएमान मिटींग ऑर्गनायज केली हांव तांकां मिटींग सीएमा कडेन केली आनी ज्या मिटींगेक त्या शेतकरी 600 रुपया पर टन मागीर सीएमानी 1800 रुपये पर टन दिले म्हणल्यारच 6 कोटी 3 लाख 1.5 कोटीचो डिमांड आसलो 1.5 कोटीचो पण तेमी काडले आनी 6 कोटी दिले अशा पद्दतीन शेतकऱ्यांचो प्रश्न जेन्ना येता जेन्ना हांव सीएमा कडेन मांडटा त्या प्रामुख्याने ते करता बाकी सुद्धा गजाली बाकी सुद्धा म्हजे खातें आसा टावन आनी कंट्री प्लॅनिंग आसा आर्कायव आसा आर्कोलॉजी आसा फॅक्टरी भवन आसा थंय सुद्धा जेन्ना जेन्ना समस्या आसता हांव तेजेर डिस्कस करता तेजे ताबडतोब सहकार्य मेळटा आनी तातूंत भितरच हे पुलीस स्टेशन जे म्हत्वाचे जे तेंचे कडेन खाती आसात जे तेचेर मांडले आनी आयज केपेकारांचे स्वप्न आमचे पूर्ण जाता आयज आमी आयज हेचे फुडें काम करणारे आमचे जे डीवायएसपी जावं पीआय जावं पीएसआय जावं किंवा अधिकारी वर्ग आसा किंवा लोक जे कोण मेळत येतात तांकां आयज सुरक्षीत अशी इमारत मेळटली काल म्हाका डीजीपी आमचे हांगा मेळ्ळे गव्हर्नरा कडेन आमी जेन्ना शिवानी सेरेमनी आसले ते तशेंच म्हणप की जाता तितले बेगीन 1 वर्सा भितर कंप्लीट करपा जाय सीएमय पॉझिटिव्ह आसा तुमी काम करतात हांव तेच आतां आमच्या एसपी कडेन उल्लेख करी की तेमी सुद्दां म्हणजे मुद्दो उगडास करी म्हणजे हे काम करता आसतना आमचे एसपी जावं आतां हे फंक्शन सुद्दां ऑर्गनायज करता आसतना
एसपी जावं डीवायएसपी जावं खास करून आमचे पीआय संतोष जावं हे सगळे व्यवस्थित जावचे म्हणून वावरला ताका लागून हांव चड टायम घेवचे पयलीं हांव सगळ्या केपेकारांक आयच्या दिसाचे जे आमकां एक बरे दीस लाभलेलो आसा हेचे सगळे श्रेय जे आसा ते आमचे डॉक्टर प्रमोद सावंताक आसा त्यांच्या सहकार्यांनी आयज म्हजे स्वप्न जे आसा तुमचे स्वप्न जे आसा की केप्यां भितर बरी फॅसिलिटी मेळची एक भक्कम पुलीस स्टेशन जावचे हे जे आसा ते आयज साकार जाता ताका लागून ताचो आभारी आमचे नगराध्यक्ष आसात सगळे काउन्सिलर म्हणजे सगळे सरपंच जिल्हा मेंबर सगळे कार्यकर्ते जे आसात अधिकारी वर्ग आसात तांकां सगळ्यांक शाबासकी दिता पोरी दिता अशा कोविड महामारी भितर सुद्धा म्हणजे मतदारसंघाची सगळी असंख्य टीम आसा आणि बरी काम केल्ले आसा बरी वावर केल्लो आसा खंय लोकांक त्रास जावून दिल्लो ना केन्नाय कितें कोणाचे मागीर कडधान्य पावप ग्रोसरी आयटम पावप किंवा केन्नाय केन्ना आतां सॅनिटायज करप जावं कोणाक पॉझिटिव्ह जाले जाल्यार ताबडतोब ताची व्यवस्था करप हे सगळे म्हणजे काउन्सिलर सरपंच झडपी म्हणजे प्रमुख कार्यकर्त्यांनी बरे इनिशिएटीव्ह घेऊन केल्ले आसात त्याच बरोबर पुलीस डिपार्टमेंट कन्सर्न डीएसपी आणि आमचे पीआय या भागाने काम करता असताना आपली टिमी घेऊन बऱ्यापैकी काम केल्ले आसा हेल्थाने केल्ले आसा सगळ्यांचं सहकार्य आयज आमकां आमच्या मतदारसंघात जी ह्या महामारींतल्यान असली हानी जावून दिली ना कोणाचो जीव वचपाचो प्रश्न पुरयत अजून म्हणजे हे जाल्लो ना आमकां हे भोगपाक पडली ना आमच्या मतदारसंघात अजून एकय मनीस आमकां कोरोना लागून आमकां सोडून गेलो अशें लाभली ना ह्या देवाची कृपा आणि तुमचे सगळ्यांचे कंट्रिब्युशन और या कोरोनाच्या हेतू भितर सुद्धा डॉक्टर प्रमोद सावंतांनी कशी पद्धतीन आमच्या सीएमान हँडल केलं तू खबर आसा कशी पद्धतीन सुरुवातीक जेन्ना लॉकडाऊन करता सुद्धा जेन्ना अख्खे देशभर जेन्ना झालो ना त्याच्या पयलीं आमच्या सीएमान इनिशिएटीव्ह घेतली आणि सुरुवात केली आणि त्यांच्या अथक परिश्रमामुळे आयज आम्ही खंय तरी अजूनही हे आसात ज्या बाकीच्या राज्यांतल्या त्या परीन आमच्या आम्ही कंट्रोलात भितर आसात बऱ्यापैकी ही महामारी आधी कोणाक चुको येना सगळ्यांक खबर आसा हे कोणाकच न्ही मोठे मोठे ऍडव्हान्स कंट्री आसात अमेरिके सारखे ते सुद्धा हातूंतल्यान सफर जातात कंट्रोल करपाक शक्य ना तातूंत भितर सुद्धा आयज आमकां आदरणीय प्रायम मिनिस्टर किंवा खास करून आमचे गोंयचे सीएम जे गोंया खातीर वावर करतात ते उल्लेखनीय आसात आणि एक फावटी तुमकां सगळ्यांक जे आमचे अजित रॉय कलेक्टर आसात आणि सुद्धा ह्या कोविड महामारी भितर बरें काम केल्लें आसा टायम टू टायम दीस रात ते काम करतात एसपी बरोबर दीस रात काम करतात रेस्ट घेयना संडे सुद्धा काम करतात रातची 11-12 सुद्धा ते मिटींग घेतात सगळी टीम त्याचे काम हांवें लागींच पळयलां त्या सीएमान म्हाका सालसेट आणि काणकोणचो इंचार्ज केला आणि सालसेटचो इंचार्ज केल्ले कारणान 8 मतदारसंघाचे आम्ही रेग्युलर मिटींग घेत असतात त्याला कलेक्टराचो आणि एसपीचो रोल हांवें पळयला ते कसलेच म्हणजे टायम येत नसताना फॅमिली टायम दित असताना अहोरात्र काम करीत असतात जेणे करून ह्या व्हायरसांतल्यान आमकां त्रास जावचो न्हय म्हणून इतलें सांगून आनीक फावटी आमचे सीएम जे आसात तांकां म्हजे वतीन येवकार दितात डीजीपी आमचे मुकेश कुमार मीना आसात तांकां येवकार दितात आणि हांगा जे सगळे मानिश्ट आसात तांकां सगळ्यांक म्हजे वतीन येवकार दितात तुमच्या सगळ्यांच्या वतीन अनेक फावटी हांव सीएमाचो आभारी की म्हजे स्वप्न जे आसले जे पयलीं पासून स्वप्न अधुरे आसले ते आयज सीएमाच्या चिमाक लागून म्हजे पूर्ण जाल्ले आसात सगळ्यांक तुमकां देव बरें करूं देव बरें करूं डेप्युटी सीएमान तुमकां आपले प्लॅन सांगले तेणें केलां तें कार्य मी जाणत ह्या स्टेजीचेर माचयेचेर एक योगायोग एक युनिक असो योगायोग पळोवंक मेळटा वी हॅव द हेड ऑफ द साउथ गोवा एडमिनिस्ट्रेटिव्ह हेड वी हॅव द पुलीस हेड ऑफ द साउथ गोवा एंड वी हॅव द हेड ऑफ द पॉलिटिकल हेड सो आनी त्या वाटेन व्हर्च्युअली आमचे गोंयचे सीएम आनी पुलीस हेड आसात सो हे सगळे असो योगायोग लेट मी इन्फॉर्म दोज हू आर प्रेजेंट हियर डिग्निटरीज this police station and this place has a unique importance in history. इस जगह का एक खास महत्व है कि जब हम पुर्तगीज काल में यहाँ पर जो पॉलिटिकल प्रिजनर्स थे उनको यहाँ रखा जाता था और सबसे एक बड़ी महान व्यक्ति इस गांव की इस इलाके की हेगड़े देसाई जिनको भारत का हेगड़े देसाई कहते हैं इनको यहाँ पर एक सेल में रखा था आई थिंक ऑन 5 सितंबर इफ आई एम नॉट मिस्टेकन एक ग्रुप हांगा वचून तांचे याद करतात अशी वीर सावरकराक काळा पानीची सजा जाल्ली तांची ती राखून दवरला तशी इफ इट इज पॉसिबल तांची याद हांगा उरची भारतकार हेगड़े देसाई सगळ्या लोकांक उरची और ये आपके तरफ से होना चाहिए ये सभी केपे के लोगों को और यहाँ के जनता का एक सम्मान होगा आता चड वेळ गेला आसतना आम्ही रावतात ऑनरेबल चीफ मिनिस्टराचे जे उलयतले तांचे भाशण आयकुपाक व्हर्च्युअली ते आपले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगांतल्यान एड्रेस करतले
केपें पुलीस स्टेशनच्या फाउंडेशन स्टोनच्या सुवाळ्याक हांव जरी आयज केप्यां येवपाक शकलो ना जाल्यार आमी कोविडांतल्यानय काही गजाली शिकता आनी पणजेंतल्यान म्हज्या ऑफिशियल बंगल्या वयल्यान तुमच्या मदीं संवाद सादता. ह्या सुवाळ्याक खास करून थंयसर उपस्थित आशिल्ले त्या भागाचे आमदार गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, म्हाज्या बरोबर हांगासर आमचे राज्याचे DGP मुकेश कुमार मीना उपस्थित आसात. थंय आशिल्ले आमचे कलेक्टर साउथ, SP साउथ आनी आमचे केपेचे चेअरपर्सन बाब दयेश नाईक आनी बाकी सगळे काउन्सिलर्स, समोर आशिल्ले SP, DYSP, पुलीस स्टाफ आनी त्या भागाचे सगळे पत्रकार मित्र, म्हज्या भावांनो आनी भयणांनो, त्या केप्यां भागांतले आयिल्ले सगळे लोक, थंयसले खास करून पुजारी आसतले, फादर आसतले, मौलाना आसतले, तेंच्यांनी धार्मीक विधी पार पाडून परत एकदा गोंय जे आसा हे सर्व धर्म समभाव हे आमी सगळ्यांनी सिद्ध केला की ह्या गोंयांत जशे हिंदू, मुस्लिम आनी ख्रिश्चन हे सदोदीत सद्भावरातान वावुरता आनी सदोदीत शांतता प्रिय प्रदेश म्हणून पुराय देशाचेर जे आमचें नांव आसा हे परत एकदा आमी दाखोवन दिला, दवरला. त्या बद्दल हांव बाबू कवळेकर हाचें अभिनंदन करता. 7.5 ते 8 कोटीचो हो प्रोजेक्ट आनी कोविडांतल्या महामारींतल्यान सुद्दां जरी आमी फाउंडेशन स्टोन घालता, आमकां खबर आसा फुडल्या 1.5 वर्साच्या पिरायेंत आमी 1.5 वर्साच्या ह्या कार्यकाळात हो प्रोजेक्ट कंप्लीट करतले ही आशाय व्यक्त करता. हो प्रोजेक्ट आमच्या मदीं कॉन्ट्रॅक्टर बाब शिवम इन्फ्रास्ट्रक्चर हाचे ओनरय तुमच्या मदीं उपस्थित आसात. हांव ताचेंय अभिनंदन करता. खंयसरूच फाटीं न सरता की ही वर्क ऑर्डर घेवन आपूण काम सुरू करता. हे आमचे PWDच्या सगळे स्टाफ आसतले तांकां सांगून तांच्यांनी ही एक चॅलेंज आपूण स्विकारल्या. खंयसरूच भियोन वचूंक ना. म्हणजे एकदां मनीस भिता आपलें बिल जातलें काय ना, बट ताका सरकाराचेर विश्वास आसा आनी त्याच विश्वासाच्या बळाचेर ताणें हो फाउंडेशन स्टोन आज आपूण घालून पुराय 1.5 वर्साच्या कार्यकाळात जे आमी 22चे इलेक्शन वयतले ताज्याय पयलीं ह्या प्रोजेक्टाचें इनॉग्रेशन करपाक आमकां मेळटलें हाची हांव आशाय व्यक्त करता. आनी निश्चितच एक बरें इन्फ्रास्ट्रक्चर जे आज कोविडाच्या बाबतींत फ्रंटलायन वॉरियर आसतले किंवा आमी पळयता आमच्या राज्य सुरक्षेच्या बाबतींत आमी मागीर ते जावं ड्रग्स स्कॅम आसतले, जावं ते खंयसर चोरी आसतली, बाकीचे सगळे स्कॅम्स आपल्या परीत धड म्हणजे आमी म्हणटा की आमी सुशेगाद घरा कडेन कित्याक आसता, बॉर्डरीचेर आसलेलो आमचो सेक्युरिटी फोर्स आनी फिल्डाचेर आसलेलो आमचो पुलीस फोर्स, हाज्या खातीरच रातची न्हीद आमी सुशेगाद न्हिदपाक शकता. त्या सगळ्यांक बरें इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाचें काम हे गोंय सरकारच्या वतीन, होम डिपार्टमेंटाच्या वतीन आमी करता. आमचो DGP उलयता आसतना त्यांनी वेगवेगळ्या पुलीस स्टेशन, वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आनी वेगवेगळ्यो क्रायम रेट्स हेय बी तेंच्यांनी फुडें हाडलें की निश्चितच आमी क्रायम रेट कमी करता आसतना म्हणजे ड्रगाक हो थारो गोंयांत केन्नाच आसचो ना. आमी तेजी समूळ पाळामुळां नश्ट करपा खातीर आज सुरवात केल्या, खंयसरूच कमी पडचें ना. हांव अभिनंदन करता, तोखणाय करता आमच्या क्रायम ब्रांचीचे, आमच्या नार्कोटीक सेलाचे, जेंच्यांनी पयरचो ड्रग्स स्कॅम जो आसा हो तेंच्यांनी खोडूच काडलो आनी तांकां भितर उडयले आनी ताच्या रिलेटेड आसतले शेवटचो तेंचो म्हणजे आमी पळयता की शेवटच्या तेंच्या मनशा पर्यंत पावपा खातीर सुद्दां ड्रग पॅडलर कोण आसतलो, ड्रग सप्लायर कोण आसतलो हाज्या पर्यंत तेंच्यांनी पावचे आनी निश्चितच तांकां पुराय सपोर्ट जो जाय होम डिपार्टमेंटा कडल्यान किंवा होम मिनिस्टर म्हणून निश्चितच हांव सांगता की गोंयांतल्यान ड्रगाचो समूळ उच्चाटन करपा खातीर हांव तांकां फूल फ्लेज फ्रीडम आसतलें. दे कॅन गो अहेड विथ दीस एक्टिविटीज म्हणटा तशें हांव तांकां शाबासकी दिता, कॉंग्रॅच्युलेट करता. पुराय तेंच्या टिमीक हांव अभिनंदन करता की अशा पद्दतीच्या की युवकांचे लायफ बिगडपी ड्रग्स जो आसा हो केन्नाच उरचो ना हांगासर हे हांव ठाम शपथबद्ध आसा, ह्या बद्दल ठाम आसा ह्या सारकी. आमचे बाबू कवळेकर हांच्यांनी उलयता आसतना की तांच्यांनी मागीर जाय ती तेंच्या कडेन खाती आसतली किंवा बाकीच्या हाज्याय बद्दल केपेंच्या विकासाच्या बद्दल उलयता आसतना आज जावं बस स्टँड आसतलो किंवा फाल्यां सकाळी आज पुलीस स्टेशन आसा, फाल्यां बस स्टँड आसतलो, बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर दिता आसतना आमी खंयसरूच कमी पडूंक ना. जशें आमी म्हणटा रस्ते आसतले, लायट आसतले, उदक आसतलें. आयच्या ह्या महामारींतल्या परिस्थितीत सुद्दां आमी जायत्यो गजाली बारीक सारीक आमकां ज्या ज्या जाग्यार करपाक जाय. मागीर ते टॉयलेट्स आसत, हे प्रोजेक्ट खंयसरूच कमी करूंक ना. म्हणजे फाटल्याच कॅबिनेटान आमी सुलभ शौचालयाक सुद्दां तेंचो रेट वाडोवन दिवन तेंचे 18,000 सुमार सुलभ शौचालय
सप्लाय करपाक जाय किंवा आमी 50,000 आमची बायो टॉयलेट सप्लाय करपाक जाय, तांचे सातत्यान काम आसा. म्हणजे गोंयच्या लोकांच्यो बेजीक गरजो जाका आमी म्हणटा लायट, उदक, रस्तो आनी टॉयलेट्स किंवा मागीर ती कुकिंगची गॅस आसतली, ह्यो सगळ्यो दिवपा खातीर आमी कटिबद्ध आसा. हे सगळें करता आसतना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आत्मनिर्भर भारत जावचो म्हणून तेंच्यांनी उलो मारला आणि त्याच धर्तीचेर त्याच पावलाचेर पावल दवरून गोंय स्वयंपूर्ण जावचें हें हांव तुमच्या कडेन मागता, समेस्त गोंयकारां कडेन मागता, सगळ्या गोंयकारांक सांगता की गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर सुरवात आमी आतांच्यान करपाक जाय. गोंय मुक्त जावन 60 वर्सां पुराय जावन गेली, देश मुक्त जावन जवळपास 72 वर्सां पुराय जावन गेली, पण अजून सुद्धा म्हणजे देश खंय तरी भायल्या कंट्रीचेर डिपेंड आसा, गोंय खंय तरी भायल्या राज्याचेर डिपेंड आसा. वेगवेगळ्या गजाली खातीर आसतलें, पण आमकां ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो सगळ्या गजाली पासून म्हणजे गोंय स्वयंपूर्ण करपाक आणि सुरवात ही गांवांतल्यान जावपाक जाय. म्हणजे केप्यां तालुक्यांतले ल्हान ल्हान गांव आसतले, म्हणजे थंयच्या बाबतींत सगळ्या बाबतींत जर आमी स्वयंपूर्ण जातले आसत जाल्यार सुरवात ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत आसतली, नगरपालिका आसतली, हांच्यांनी इनिशिएटिव्ह घेवन लोकांक जागे करपाचें काम हे करचें पडटलें आणि निश्चितच तुम्ही सगळे जाण हे करतले. त्या खातीर लागता ते इन्फ्रास्ट्रक्चर बाकीच्यो सगळ्यो गजाली गोंयच्या बाबतींत आमी करपाक आमी सदोतीत वेगवेगळी पावलां उचलीत आसा. आणि ह्या सुवाळ्याचेर हांव चड उलयना, पण पोस्ट कोविड म्हणजे कोविडाच्या बाबतींत कोविड मॅनेजमेंट करता आसतना जायत्या जाणांक आपलो प्राण हो काही तांच्यो चुकी आसतल्यो, काही डिले इन ट्रिटमेंट म्हणजे तांच्यांनी उसरा ट्रिटमेंट घेतला आसतलो किंवा कोमॉर्बिड कंडिशन आसतली, हाज्या खातीर तांकां आपले प्राण गमोवचे पडले. तांच्या प्रती म्हाका सहानुभूती आसा, तांच्या फॅमिली प्रती सहानुभूती आसा. आमी म्हणटा की आमी सगळे प्रयत्न केले, बट कदाचित म्हणजे आमी तांचे जीव वाटोवपाक शकले ना. बट जायते म्हणजे 12,000 जवळपास 9,000 लोक हे आज बरे जावन घरा गेले, ते तितकेच महत्वाचे आसा. त्या ती कोविड वॉरियरांचे आमी अभिनंदन करपाकूच जाय. जावं ते दोतोर, जावं ते पॅरामेडिकल वर्कर किंवा जावं ते थंयसले सफाई कर्मचारी, या सगळ्यांचे अभिनंदन करपाक जाय. आपल्या जिवाचेर उदार जावन सुद्धा ते तांकां ट्रिटमेंट दिता. हॉस्पिटलान आसतले, कोविड केअर सेंटरान आसतले, त्या खातीरय बी हांव तांचे खूब खूब अभिनंदन करता. आणि ह्या कोविड मॅनेजमेंट आमी करता आसतना कोविडाचेर कंट्रोल दवरपाचें कामूय आमचेच आसा. आज सोशल डिस्टन्सिंग म्हणा, मास्क म्हणा, ह्यो सगळ्यो गजाली आमी जर वापरल्यो जाल्यारूच म्हाका दिसता आमी ह्या कोविडाचेर कंट्रोल दवरपाक शकतले. डे बाय डे म्हणजे ताजेर कंट्रोल येत आसा, बट तरी सुद्धा कोमॉर्बिड कंडिशन काही लोक एका नाहक बळी पडटा. म्हणून आयजूय म्हाजें परत सांगणें आसा, चुकून सुद्धा जर आमकां जोर येवपाक लागलो, कोविडाची टेस्ट करपाक विसरूं नाकात. चुकून सुद्धा खोकली, थंडी, आंग दुखपाक लागले, तकली दुखपाक लागली, कोविडाची टेस्ट करून घेयात, स्वताक आयसोलेट करात, हॉस्पिटलांत चलात, कोविड केअर सेंटरांत चलात. आमी जायती ट्रिटमेंट त्या बाबतींत आमच्या कोविड केअर सेंटरांनी आणि बाकीच्या हॉस्पिटलांनी चालू दवरलेली आसा. हाज्याय फुडें ती तशीच चालू उरतली. हे सगळें आमी जर स्वताहून सांबाळ्ळें जाल्यारूच आमी आपलोय जीव वाटोवपाक शकतले, आपल्या फॅमिलीचोय बी जीव हो वाटोवपाक शकतले. हांव वयता आसतना म्हणजे परवा चवथ म्हणजे गोंयकारांचो एक खूब व्हड उत्सव. म्हणजे आमी दिवाळी तरी कमी, म्हळ्यार चवथ खूब मोठ्या प्रमाणात मनयता. आणि म्हाका दिसता येता ती चवथ शेनवार दीस आनी आयतार दीस तुम्ही व्हडा उमेदीन मनोवची. तरी सुद्धा आमी ह्या कोविडाचेर जर खंय तरी आमी कंट्रोल हाडटले आसत जाल्यार तेजेर व्हडा उमेदीन मनयता आसतना सुद्धा आमी एक गजाल विसरचे न्ही की आमकां मास्क हो कंटिन्युअसली वापरपाक जाय, सोशल डिस्टन्सिंग हे मेंटेन करपाक जाय, सॅनिटायझर हो वापरपाक जाय. पण हे सगळें करता आसतना आमी म्हटलां की कोणीच एकामेका कडेन वचपाचें थोडेशे हे फावटी एवॉयड करचे. आमच्या गणपतीच्यो आरती आपुणूच करच्यो किंवा प्रत्येक जण एकामेकाच्या गणपतीच्यो आरती करपाक गेले किंवा जाल्यार सोशल डिस्टन्सिंग खंय तरी तेजें पालन जावचें ना. आणि एखादो दुसरो जर पॉझिटिव्ह कोणी आसत जाल्यार एखाद्याच्या दुसऱ्याच्या घरात म्हणजे तो स्प्रेड जावपाक शकता. त्या खातीर आमी चवथ ही हे फावटीची चवथ ही त्याच म्हणजे सगळ्या सोशल डिस्टन्सिंग आणि सगळ्यो गजाली सांबाळटा आसतना चवथ करची अशी म्हाका दिसता. आणि निश्चितच देव गणराया, देव गणपती म्हणजे ह्या कोविडाचेर मात करपाक आमकां गोंयकारांक शक्ती दिवची, ताकद दिवचो. म्हणजे बुद्धीची दैवत गणपती हे नक्कीच सगळ्या जाणांक बरी बुद्धी दितली, शक्ती दितले, ताकद दितले. आणि ह्या कोविडांतल्या महामारींतल्यान आमी आमचें राज्य मुक्त करतले. आणि तुमचो सगळ्यांचो साथ आसत
आमी जशें म्हणटा की फुडें वयता आसतना एक स्वयंपूर्ण गोंय करपाक तुमी सगळे जाण गोंयकार, तुमी सगळे जाण केपेकार हे आमच्या बरोबर रावतले. आयज पर्यंत तुमी बाबूच्या बरोबर आसात. गेली कितलीशींच वर्सां बाबू त्या मतदारसंघाचे नेतृत्व करता. म्हणजे जरी आज त्या विकासा खातीर बाबू तेवटेंतल्यान जरी हेवटेन आयलो तर म्हाका खबर आसा, म्हाका बाबूचेर विश्वास आसा. ज्या पद्दतीत जे केप्याच्या राजकारणात केप्या मतदारसंघाच्या विकासा खातीर तो पावलां मारीत आसा, आज राज्याच्या विकासा खातीर जावं ते मागीर एग्रीकल्चरच्या बाबतीत आसतले, टीसीपीच्या बाबतीत आसतले, त्याच्या कडेन आसलेल्या सगळ्या खाती तो वेगवेगळ्या राज्याचो विकास करून म्हणजे आपली खाती फुडें व्हरता आसतना दिसता. निश्चितच आज हांव तेकाय शुभेच्छा दिता आनी केपें मतदारसंघातल्या थंयसल्या लोकां खातीर आनी थंयसल्या पुलीस स्टेशन वयल्या सगळ्या कर्मचाऱ्यां खातीर तुमची बेगिनात बेगीन ती वास्तू कंप्लीट जावं हें मागता. आनी परत एकदां म्हणजे गणेश चतुर्थीच्यो, चवथीच्यो, गणपतीच्यो तुमकां सगळ्यांक खूब खूब शुभेच्छा. देव बरें करूं. वर्सां भितर जातले असो विश्वास दवरया. अनेक या पुलिसांक जशे तुम्ही आमी सगळे जाण म्हणटात जरी खाकी वर्दी का तोरा डर होता है, लेकिन तांचे काळजांय तशी मोवाळ आसता. आयज या महामारी जर सगळ्याक बरें कोण काम करता जाल्यार आय थिंक द फ्रंटलायन वॉरियर्स म्हणटा ते हेल्थ डिपार्टमेंटा बरोबर पुलीस आणि एडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट. सो वी कॉंग्रॅच्युलेट देम, तांकां त्यांच्या कार्याक अशेंच. आणि तांकां एक बरी वास्तू आसूंक जाय, जशी जायती पुलीस स्टेशनां ओल्लाय आसतली तांचे तशा तरेची वास्तू तांकां मेळूंक जाय. कारण एक एनवायरमेंट जर तसो जालो जाल्यार ते फुडें शक्य जाता. चड वेळ घेना आसतना आता जे महत्वाचो या कार्यक्रम पत्रिके वयलो जो महत्वाचो जो विषय आसा तो म्हणल्यार उपकाराचे उलोवप करप. आमच्या मजगती साऊथ गोवाचे SP उपस्थित आहात. हांव तांकां विनंती करता की ताणें आभार प्रदर्शन का भाषण कर. आदरणीय मुख्यमंत्री जी डॉक्टर प्रमोद सावंत जी, आदरणीय उप मुख्यमंत्री श्री बाबू कवलेकर जी, रिस्पेक्टेड डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस, चेयरपर्सन कैपे म्युनिसिपल काउंसिल श्री दयेश नायक जी, कलेक्टर साउथ श्री अजीत रॉय, चीफ इंजीनियर फ्रॉम PWD, चीफ आर्किटेक्ट फ्रॉम PWD मिस्टर गोम्स, डिप्टी चेयरपर्सन फ्रॉम कैपे म्युनिसिपल काउंसिल, सभी विशिष्ट अतिथिगण, पब्लिक रिप्रेजेंटेटिव्स, फ्रेंड्स फ्रॉम मीडिया, पुलिस ऑफिसर्स, सीनियर ऑफिसर्स, स्टाफ एंड PWD के सभी ऑफिसर्स एवं वरिष्ठ अधिकारी, सबसे पहले मैं धन्यवाद देना चाहूंगा आदरणीय मुख्यमंत्री जी का, जिन्होंने अपने बहुत ही व्यस्त समय से कुछ समय हमारे लिए निकाला। वह अपने कर कमलों द्वारा इस नए कैपे पुलिस स्टेशन बिल्डिंग का शिलान्यास किया। बहुत बहुत धन्यवाद सर। सर, मैं कहना चाहूंगा कि आपकी कांस्टेंट सपोर्ट और गाइडेंस के कारण ही गोवा पुलिस के विभिन्न प्रोजेक्ट्स कंप्लीशन की ओर अग्रसर हैं। जो आज शिलान्यास किया गया है कैपे पुलिस स्टेशन की न्यू बिल्डिंग, ये भी काफी समय से पेंडिंग थी। ये सिर्फ आपकी सपोर्ट और गाइडेंस ही है जिसके कारण आज इस प्रोजेक्ट का शिलान्यास किया गया। मुझे आशा है सर आपका मार्गदर्शन व सहयोग ऐसे ही हमेशा हमें मिलता रहेगा, जिसके लिए मैं आपका हृदय से धन्यवाद करता हूं। अब मैं आदरणीय मुख्यमंत्री जी का धन्यवाद देना चाहता हूं, जिन्होंने इस प्रोजेक्ट में पर्सनल इंटरेस्ट लिया, जिसकी वजह से ही ना केवल इसका शिलान्यास आज किया गया, अपितु जो इसका डिजाइन है उसमें भी सर ने खुद पर्सनल इंटरेस्ट लिया है। उन्होंने सभी चीजों को देखते हुए इस प्रोजेक्ट को फाइनलाइज कराया, सभी एस्पेक्ट्स को देखा है, पब्लिक की अवेलेबिलिटी, पब्लिक की रीच, कितना डिस्टेंस रहेगा लोगों के लिए, SDPO ऑफिस, पुलिस स्टेशन, ट्रैफिक सेल, सभी एक बिल्डिंग में रहें। सर का बहुत ही योगदान इस प्रोजेक्ट में रहा है। उनके व्यक्तिगत प्रयासों की वजह से ही आज इस बिल्डिंग का शुभारंभ किया गया है। सर, मैं हृदय से समस्त गोवा पुलिस की तरफ से आपका बहुत बहुत धन्यवाद करता हूं। मैं आदरणीय DGP सर का भी धन्यवाद करता हूं। सर ने जब से चार्ज संभाला है तो ना केवल बेसिक पुलिसिंग में, बल्कि
जो पुलिस वेलफेयर के एस्पेक्ट्स हैं और पुलिस इंफ्रास्ट्रक्चर के एस्पेक्ट्स हैं, उसमें सर ने बहुत ध्यान दिया है। सर ने सभी इन्हीं कामों में पर्सनल इंटरेस्ट लेते हुए जो प्रोजेक्ट्स काफी टाइम से पेंडिंग थे, वो ये इंश्योर कराया है कि वो टाइमली शुरू हो जाएं। और जैसे सर ने पहले मेंशन किया, और भी प्रोजेक्ट साउथ गोवा में जो बाकी पुलिस स्टेशन की बिल्डिंग है वो भी टेकअप किए गए हैं और मुझे उम्मीद है कि वो भी जल्दी ही कंप्लीट किए जाएंगे। मैं चेयरपर्सन म्युनिसिपल काउंसिल का धन्यवाद देता हूं, आज उन्होंने भी समय निकाला और इस ओकेजन पे अपनी उपस्थिति दर्ज की है। डिप्टी चेयरपर्सन कैपे म्युनिसिपल काउंसिल, उनका भी धन्यवाद देता हूं। कलेक्टर साउथ, जो हमेशा से गोवा पुलिस के का हमेशा से मार्गदर्शन करते आए हैं, खास करके कोविड टाइम्स में कलेक्टर साउथ ने जो भूमिका निभाई है वो बहुत ही सराहनीय रही है। मैं पीडब्ल्यूडी की टीम का धन्यवाद करना चाहता हूं, खास करके चीफ इंजीनियर और चीफ आर्किटेक्ट मिस्टर गोम्स का, जिन्होंने पर्सनल इंटरेस्ट के साथ इस बिल्डिंग का डिजाइन तैयार किया है और प्रोजेक्ट को शुरू कराने में अहम भूमिका निभाई है। मुझे उम्मीद है कि पीडब्ल्यूडी के इंजीनियर्स इस प्रोजेक्ट को टाइमली कंप्लीशन में काफी मदद करेंगे और जैसा कि पहले डिस्कस किया गया है, हमें उम्मीद है कि अगले 1 साल के अंदर यह बिल्डिंग कंप्लीट की जाएगी। मैं सभी विशिष्ट अतिथिगण, सीनियर ऑफिसर्स, हमारे एसपीज, डीवाईएसपी, पीआईज, सभी का धन्यवाद करता हूं जो लोग आज यहाँ मौजूद हुए। अपने बिजी शेड्यूल के बावजूद उन्होंने समय निकाला और यहाँ आए। मैं सभी मीडिया के साथियों का धन्यवाद करता हूं जिन्होंने आज यहाँ अपनी उपस्थिति दर्ज कराई है और प्रोग्राम को कवर किया है। बहुत बहुत धन्यवाद। और जितने भी लोग, जिनका मैं अगर किसी का नाम नहीं ले पाया हूं, सभी का बहुत बहुत धन्यवाद। मुझे उम्मीद है ये जो बिल्डिंग का शिलान्यास आज हुआ है, एक ऐसी बिल्डिंग बनेगी जो टाइम्स टू कम लोग याद रखेंगे और खास करके जो बेसिक पुलिसिंग है हमारी, जो रीच टू दी सिटीजन्स है, जो सिटीजन फैसिलिटेशन है, सिटीजन्स की जो भी डिमांड्स हैं, जो सर्विसेज हैं, मुझे पूरी उम्मीद है कि बिल्डिंग आने के बाद उस लेवल को हम काफी बढ़ा पाएंगे। और वंस अगेन थैंक यू सो मच, थैंक यू वन एंड ऑल, थैंक यू। मैं आप सभी को आमंत्रित करता हूं जलपान के लिए।